पण आय थिंक त्याच्यातली जी मैत्री आहे ती इव्हॉल्व्ह होण्याची खूप स्लो आणि ऑर्गॅनिक प्रोसेस झाली. त्याची जाणीव त्याला आधी झाली, त्याने ते आधी व्यक्त केलं. मला त्याची जाणीव नंतर झाली थोडीशी, पण इट ग्रू इनटू इट. हे माझं वर्णन आहे. माझं म्हणणं असं आहे की मी जेवढं लग्नानंतर करू शकलो हे यातलं थोडं जरी मी माझ्या आई करता मदत करू शकलो असतो ना, अगदी खरं, जर मला तेव्हा कळलं असतं ना ते खरंच, आणि जर का मी करू शकलो असतो ना तर चांगलं झालं असतं. की मग त्यावेळेला मला आता असं वाटतं की मी का नाही तेव्हा आईला मदत केली अशी. त्याने वेईंग स्केल आणलं, त्यांनी त्या चित्रपटाची DVD ठेवली एका साईडला आणि तो म्हणला दुसऱ्या बाजूला ही जी हे जे कपल आहे या कपलची फॅमिली, बालपण, शिक्षण, सराउंडिंग्स, त्याला जे शिकवले सगळं ठेवा. माझा 1.5 तासाचा सिनेमा सगळ्यापेक्षा जर पॉवरफुल असेल तर मला शिक्षा द्या. इट इज नॉट द फिल्म, इट इज हिअर. द प्रॉब्लेम इज ट्रिगर होतं. मुला मुलींमध्ये प्रचंड कम्फर्ट आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की आजकाल काहीही असतं, पण तेवढीच त्या मुलगा मुलगी या मैत्रीमध्ये प्रचंड कम्फर्ट आहे, मोकळेपणा आहे, संवाद आहे, क्लॅरिटी आहे. हा माझा मित्र आहे म्हणजे काय, आणि कितीही जवळचा मित्र असेल तरी ते काय आहे ही क्लॅरिटी आहे. घरात एखादी वस्तू समजा सापडत नसेल तर ती पटकन कोणाला सापडत, मला हे कुठे ठेवलंय, मला ऐक ना, मला तू डोंट आस्क, मला तुम्ही सांगतोय ना तुला. नमस्कार. शब्दयात्रीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चंदेरी पडद्यावर आपल्याला दिसणारे जे कलाकार असतात ते वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्याला दिसत असतात, आपल्या समोर येतात. पण या पडद्याच्या मागे त्यांच्या आयुष्यातल्या, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातल्या किंवा व्यावसायिक प्रवासातल्या काही गोष्टी असतात आणि त्या जाणून घेण्याचं कुतूहल सामान्यपणे सर्वांनाच असतं. हरिश्चंद्राची फॅक्टरीमधून दादासाहेब फाळकेंची पत्नी, बालगंधर्व मधून बालगंधर्वांची पत्नी आणि नटरंग मधून गुणाची पत्नी अशा रूपात ती आपल्या समोर आली. आणि मराठी चित्रपटसृष्टीत माइलस्टोन ठरलेल्या या चित्रपटांमधून तिने स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला. अशी एक गुणी अभिनेत्री आणि प्रतिभावंत लेखिका आज आपल्या सोबत आहे. खऱ्या जीवनामध्ये ती कुणाची पत्नी आहे, तिचा जोडीदार कोण आहे, आणि एक साचेबद्ध असं जे वाक्य आहे ते बदलून म्हणायचं झालं तर या यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे उभा असलेला, खंबीरपणे उभा असलेला तिचा सहजीवनातला जोडीदार आणि तिचा नवरा कोण आहे, त्यांचं नातं, त्यांचं कुटुंब आणि त्यांचा सहप्रवास, याच्याबद्दल आज आपण त्या दोघांशीही गप्पा मारणार आहोत. विभावरी आणि ऋषिकेश, तुम्हा दोघांचंही शब्दयात्रीच्या मंचावरती खूप खूप मनपूर्वक स्वागत. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. ऋषिकेश, मी तुझ्यापासून सुरुवात करीन. तू इंडियन मॅजिक आय या कंपनीचा सहसंचालक आहेस. नक्षत्रांचे देणे, ज्ञानपीठाचे देणे असे अनेक कार्यक्रम कंपनीद्वारा प्रस्तुत होतात आणि प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद त्याला मिळतो. तर याबद्दल आणि तुझ्या कार्यक्षेत्राबद्दल आम्हाला अजून थोडं ऐकायला आवडेल. 25 वर्षापूर्वी आम्ही 4 मित्रांनी मिळून इंडियन मॅजिक आय नावाची कंपनी स्थापन केली. आणि ती कंपनी स्थापन करताना आम्हाला एवढाच विचार होता की आपण ॲनिमेशन, ग्राफिक्स आणि ऑडिओ व्हिज्युअल मध्ये काहीतरी करूया. इव्हेंट हा काही आमचा तेव्हा प्लॅनच नव्हता. ऍक्सिडेंटली एक मित्र भेटला आणि तो म्हणला, अरे एक कार्यक्रम करायचा आहे तर आपण करूया का. माझा एक मित्र आहे, त्याला एक कार्यक्रम करायचा आहे, मराठी रॉक. त्यावेळेला त्यांनी एक मराठी रॉक काही लोकांना घेऊन त्यांनी एक CD तयार केली होती, तर त्याचा मला लॉन्च करायचा आहे. म्हटलं करूया ना. आणि काही इव्हेंटचं असं कुठलं आम्हाला कोणालाच शिक्षण नव्हतं किंवा असं काही अनुभव नव्हता. जे आपण म्हणजे आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये होतो किंवा आमचा नाटकाचा एक थिएटर अकॅडमीमध्ये आम्ही होतो, ग्रिप्स थिएटर आम्ही करायचो, त्यामुळे नाटक आम्ही बसवायचो, त्याचे फेस्टिवल्स करायचो, त्यामुळे त्याचं थोडंफार एक जुजबी ज्ञान होतं कुठली गोष्ट कशी ऑर्गनाईज करायची असं. आणि आम्ही तो पहिला इव्हेंट करायला सुरुवात केली, म्हणजे त्याच्या कामाला सुरुवात केली. तो इव्हेंट काही झाला नाही, पण आम्हाला लक्षात आलं की आपण हे चांगलं काम करू शकतो. आणि मग अशी एक कल्पना आली श्रीरंग गोडबोलेच्या डोक्यात की आपण एक जसं
31 डिसेंबर साजरं करतात तसं समजा आपण आपला जो एक म्हणतो पाडव्याला नववर्ष जे आपलं येतं, तर आपण मराठी नववर्ष किंवा त्याच्या इव्हिनिंगला आदल्या दिवशी आपण का नाही साजरं करायचं? जशी दिवाळी पहाट होते त्या धर्तीवर. करेक्ट. म्हणजे पाडव्याच्या पूर्वसंध्येला काय आपल्याला करता येईल? गुढीपाडव्याच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला असा एक विचार मनात आला आणि आम्ही उत्तुंग नावाचा एक कार्यक्रम केला जो पु ल देशपांडेंवर होता. 1998 साल असेल ते. आणि शारदा सेंटर जे आहे कर्वे रोड ज्या गच्चीवर आम्ही उत्तुंग पुलं हा कार्यक्रम केला. आणि तेव्हा मराठीतले झाडून म्हणजे माझ्या मते सर्व कलाकार त्याच्यामध्ये 40 एक कलाकार त्याच्यात होते. प्रशांत दामले होता, भक्ती बर्वे होत्या, संजय मोने होता, अतुल परचुरे होता, आनंद निंगळे होता, तेव्हाचे गिरीश ओक होते. म्हणजे जी तेव्हा नाटकात किंवा मालिकांमध्ये कामं करणारी किंवा मालिकांपेक्षाही थिएटर आणि फिल्म मध्ये काम करणारे लोक होते, नामवंत मंडळी, सगळी नामवंत. आणि तो कार्यक्रम बघितल्यावर आम्हाला मुंबईला पण तो कार्यक्रम करायला सांगितला आणि आम्ही उत्तुंग मुंबईत पण केला. मग त्याच्यानंतर आम्ही 4 वर्ष उत्तुंग हा कार्यक्रम साजरा केला. म्हणजे पुलंवर केला, मग आत्र्यांवर केला, मग गदिमांवर केला आणि चौथा कार्यक्रम आम्ही कोणावर केला? पण चौथा कार्यक्रम तर मला वाटतं ह्यांच्यावर केला आम्ही, कुसुमाग्रजांवर केला चौथा कार्यक्रम. आणि मग तिथून आम्हाला ती एक कल्पना आली होती की आपण असं करू शकतो आणि नक्षत्रांचे देणे आपण करूया का? कारण आम्ही आरती प्रभूंवर एका सिरियलमध्ये आरती पिंपळपान झी मराठीवर एक सिरियल होती, त्याच्यामध्ये आरती प्रभूंच्या दुष्टचक्रवर आम्ही एक शो करत होतो. एक आम्ही 8 एपिसोड का 10 एपिसोडचं त्यावेळेला विभा तूही त्याच्याबरोबर होती. हो, आम्ही एकत्रच सगळे नाटक करत होतो. तसेच आमची भेटच नाटकात झाली होती. तर ते आम्ही आरती प्रभूंचं जे करत होतो पिंपळपान, तर ते लॉन्च करताना काय करूया म्हणून आम्ही एक परफॉर्मन्स केला आरती प्रभूंच्या कवितांवर, गाणी, कविता आणि त्याला नाव दिलं नक्षत्रांचे देणे आणि ते क्लिक झालं आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. आम्ही 27 नक्षत्र केले आणि मग गेले 25 वर्ष आम्ही असे कार्यक्रम करतोच आहोत. म्हणजे आम्हाला कुठल्याही चॅनलमध्ये किंवा इथनं अशाच करता बोलवतात की जेव्हा त्यांना असा काहीतरी रिसर्च बेस्ड आणि क्युरेशन चांगलं केलेला किंवा डिझाईन केलेला जेव्हा असा कार्यक्रम असतो तेव्हा अनेक ठिकाणी आम्हाला बोलवतात आणि मला असं वाटतं ते एक आमचा प्लस पॉइंट झालेला आहे. आणि छानच, जसं मी मगाशी म्हटलं, प्रेक्षकांचा अतिशय उत्तम आणि भरघोस असा प्रतिसाद या सगळ्या कार्यक्रमात. हा, म्हणजे आम्ही शेवटचा कार्यक्रम आता ज्ञानपीठाचे देणे महाराष्ट्र टाइम्स बरोबर, कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे आणि आपले वि स खांडेकर 4ही ज्ञानपीठ पुरस्कार. सो त्यांच्यावर बेस तो कार्यक्रम होता, चौघांच्या कार्यावर. विभा, तुझा नुकताच नवदुर्गा पुरस्काराने सन्मान केला गेला, त्याच्याबद्दल मी तुझं आधी अभिनंदन करते. थँक्यू. अभिनय, लेखन आणि जसं ऋषिकेश म्हणाला तसं ग्रिप्स थिएटर, त्याच्याबद्दल सगळ्यांना आता माहिती आहे. पण याच्या व्यतिरिक्त किंवा याच्या जोडीनं अजून तू काय करते, म्हणजे त्याविषयी पण सांग. आणि अजूनही काही उपक्रम तुझे असतील, जसं आता एक नाटक तू लिहिलंयस, प्रदर्शित पण केलंयस, आणि तुझं एक पुस्तक कथासंग्रह सुद्धा प्रकाशित झाला, त्याविषयी पण सांग. बेसिकली लेखन आणि अभिनय या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने मी करते, कारण मला ती व्यक्त होण्याची खूप चांगली माध्यमं आहेत असं मला वाटतं. आणि नाटक तर मी करतेच. आमचा नाटकाचा ग्रुप आहे, जवळजवळ गेली आता 38 वर्ष तो ग्रुप आहे. मी 25-26 वर्ष काम करते. नाटकातनच तो प्रवास सुरू झाला आणि त्याच्यामध्ये माध्यमं वेगळी. मी टेलिव्हिजन माध्यमासाठी पण अनेक वर्ष लेखक म्हणून काम केलं आहे. मी अभिनेत्री म्हणून टेलिव्हिजनवर दिसत नसले तरी इंडियन मॅजिक आहे, ऋषिकेश जी संस्था आहे, त्या संस्थेसाठी मी क्रिएटिव्ह कन्सल्टंट असं त्याला म्हणतात, पण मी बेसिकली कॉन्टेंट डिझायनिंग मध्ये मी अनेक वर्ष काम करते. त्यामुळे टेलिव्हिजनसाठी नवीन गोष्टी लिहिणे, त्या चॅनलला जाऊन पिच करणे, मग त्याची स्टोरी डेव्हलपमेंट करणे किंवा लेखकांकडनं ते लिहून घेणे, अशा प्रकारचं जे काम आहे ते मी अनेक वर्ष करते आहे. अगदी आता सोनी लिव्हवर आमची लंपन नावाची सिरीज आली, त्याची पण क्रिएटिव्ह प्रोड्युसर मी होते, ते मी करतेच आहे. त्यानंतर नाटक, त्यामुळे नाटक लिहिणं, दिग्दर्शित करणं, टेलिव्हिजनसाठी करणं, आणि आता गेली काही वर्ष मी चित्रपट या माध्यमात पण
लिखाण करते आहे. 3-4 प्रोजेक्ट्सवर पॅरलली काम चालू आहे. चित्रपटाचं असं असतं की आपण ते काम सुरू करून चित्रपट पडद्यावर येईपर्यंतचा एक खूप मोठा काळ असतो. त्या काळात अनेक चढ उतार, अनेक गोष्टी घडत असतात. त्या प्रोसेसमधनं ते जात आहे. त्यामुळे होपफुली पुढच्या 2 वर्षात मी लिहिलेले किमान 2 चित्रपट तरी बघायला मिळतील अशी आमची आशा आहे. शिवाय मी हिंदी अभिनेत्री म्हणून हिंदी स्पेसमध्ये जास्त काम करते आहे. वेब सिरीज आता मी एक अमेझॉनची वेब सिरीज केली, ती येईल. एक फिल्म मी केली आहे गो नोनी गो नावाची, ती आता मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला स्क्रीनिंग झालं तिचं, ती कधीतरी रिलीज होईल. आणखी एक हिंदी फिल्म मी जानेमध्ये शूट करेन. तर ते एकीकडे चालू आहे. आणि आम्ही लहान मुलांसाठी म्हणजे चिल्ड्रन आणि यंग अडल्ट्स यांच्यासाठी आम्ही थिएटर करतो. तर मला एक मानस रंग नावाची स्कॉलरशिप मिळाली आहे. अतुल पेठे, हमीद दाभोळकर आणि राजीव नाईक हे रंगकर्मी आणि हमीद दाभोळकर स्वतः सायकियाट्रिस्ट आहेत. तर मानसिक म्हणजे मेंटल अवेअरनेस हा थिएटरच्या माध्यमातून कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल ह्या विचारांनी ती स्कॉलरशिप दिली जाते आणि ती दिग्दर्शकांना दिली जाते. आणि त्यांनी त्या वर्षात त्या कुठल्या तरी मेंटल इलनेसच्या संदर्भात एखादं नाटक करायचं असतं. ते नाटक मी टीनेजर्स साठी करते आहे आता. त्याचं लिहून कालच संपलंय ते आणि नोव्हेंबरमध्ये त्याची रिहर्सल होईल. शिवाय आम्ही एक प्रोजेक्ट करतो आहोत एकत्र. मी ऋषिकेश श्रीरंग गोडबोले, राधिका इंगळे, आमची रेनबो अम्ब्रेला नावाची फाउंडेशन आहे आणि एका डच थिएटर बरोबर आम्ही 10 चिल्ड्रन नावाचा प्रोजेक्ट करतोय. त्याच्यामध्ये लहान मुलं आणि पॉवर्टी या विषयावर 10 देशांमध्ये हा उपक्रम होतोय. प्रत्येक वेगवेगळ्या भाषेमध्ये, वेगवेगळ्या त्यांच्या नेटिव्ह लँग्वेजेसमध्ये होतोय. म्हणजे ब्राझील, साऊथ आफ्रिका, अमेरिका, जर्मनी असे 10 देश आहेत. आणि त्यांनी प्रत्येक देशाला एक सब टॉपिक दिलाय ज्याच्यात पॉवर्टी आणि गर्ल्स असा, मुली आणि मुलींवर गरिबीचा काय परिणाम होतो हा विषय भारताकरता आहे. त्यासाठी आम्ही सेवा सहयोग फाउंडेशन, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्याशी असोसिएट झालो आहोत. राजू सुतार, वैशाली योग ते आर्टिस्ट आहेत, त्यांच्याशी असोसिएट झालोय. आम्ही एक डॉक्युमेंटरी करतो आहे, 2 नवीन फिल्म मेकर्स करतायत. एक नाटक करतोय जे मी बसवते आणि मी लिहिते आणि ऋषिकेश बसवणार आहे. ते एक प्रोजेक्ट. अशी विविध प्रोजेक्ट संवेदनशील असेही विषय आहेत आणि सामाजिक भान ठेवणारे विषय घेऊन तुम्ही प्रोजेक्ट करताय आणि एकत्र करताय. हो. ह्या अनुषंगानेच मी विचारते की तुझी ही लेखिका किंवा अभिनेत्री म्हणून जी काही क्रिएटिव्ह प्रोसेस असते त्याच्यामध्ये ऋषिकेशची काय मदत होते? म्हणजे आता हे दिसतंय खरं तो तुला खूप काही गोष्टीमध्ये नाही तशी तिचं मी उत्तर देतो. नंतर मी देईन. बरं तू दे आधी, मग मी देईन. नाही, मला असं वाटतं की आमची मुळात एकमेकांशी आमचं कनेक्शन झालंय तेच एका क्रिएटिव्ह स्पेसमध्ये झालंय. नाटकं मी करायला लागलो. माझं आयुष्यात मी पहिलं जे नाटक लिहिलं ते ऋषिकेशने बसवलं होतं. तुला तर माहितीये मी लेखक आणि तो दिग्दर्शक असा प्रवास तूही पाहिलायस. त्यामुळे कुठलीही कल्पना माझ्या मनात आली किंवा मी काहीही लिहिलं तरी त्याचा पहिला वाचक, त्याचा पहिला क्रिटिक हा कायम तो असतो. आणि तो निंदकाचे घर असावे शेजारी तू आहेस पण ते घरीच आहे हे इन अ वे खूप चांगलं आहे. त्यामुळे त्या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये पहिला माझा बाउन्सिंग बोर्ड, माझा पहिला क्रिटिक, पहिला वाचक, श्रोता हा कायम तो असतो. आणि माझ्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण काही लिहिलं की आपल्याला खूप आवडतं. ते 2 दिवसांनी ते आपल्याला अजिबात आवडत नाही, पण लिहिल्या खूप आवडतं. त्यामुळे ते पहिला एक तो बाउन्स मिळणं ह्या बाबतीत आणि तो सतत फीडबॅक म्हणून, क्रिटिक म्हणून, जज म्हणून घरातच आधी ते थोडंसं जरा तावून सुलभ बाहेर पडतं. मी असं नाही म्हणणार अगदी तावून सुलभ म्हणजे अशी काही प्रोसेस नाही होत. काय होतं की किंवा आता असं आपण बसलोय आणि आपण आता चर्चा करतोय त्याच्यावर आणि मग एक डेडिकेटेड टाइम आहे त्यावेळेला आम्ही चर्चा करून इनपुट देतोय वगैरे असं काही होत नाही. मोर ऑर लेस मला असं वाटतं की जेव्हा ती पुण्यात असते किंवा मी जास्त करून ती मुंबईला कामं करता जाते, मी बऱ्यापैकी पुण्यात असतो. पण मी समजा काही कामाने बाहेर गेलो, जेव्हा केव्हा आम्ही पुण्यात असतो तेव्हा एक साधारण सकाळचे 1-1.5 तास आम्ही दोघं कॉफी पीत गप्पा मारत बसलो असतो आणि त्यात आम्ही अनेक विषय बोलत असतो. म्हणजे अगदी पार पॉलिटिक्स पासून, आत्ता काय चाललंय पासून, अगदी मित्रमैत्रिणींचं काय चाललंय, प्रॉब्लेम सगळे आम्ही जनरल गप्पा मारत असतो. आणि त्या गप्पांमध्येच ऑर्गॅनिकली होतात, हेही विषय असतात. नवीन काय लिहिते, मग मला असं वाटतंय, तसं असं वाटते, मी असं म्हणते. सो हे जस्ट डिस्कशन होतं. असं होत नाही की आता मी हे सांगतो, आता हे 4 पॉईंट आहेत, मग ते 5 पॉईंट, असं नाही होत.
सो इनपुट प्रोसेस म्हणजे त्या वेळेला पण त्या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये त्याचा खूप मोठा सहभाग असतो असं जे तो नाही असं म्हणाला म्हणजे तो असा खूप असा हे नाहीये. म्हणजे माझं म्हणणं असं की कधी कधी सहभाग असा जो असतो ना की आपण बसतो एकत्र, मग त्याच्यावर चर्चा करतो, मग त्याचे पॉइंट्स काढतो आणि मग त्याच्यामध्ये आपण, तसं नाही होत. ते खूप एक वेळ ठरवून बसलेली ही गोष्ट वेगळी असते. पण जेव्हा आमचं रोज चाललं असतं. आजच मी त्याला आत्ताच म्हणाले की माझं काल नाटक लिहून संपलं आणि मी त्याला म्हणले मला असं झालं की तुला आणि राधाला मी ते कधी वाचून दाखवते. तर ते इट्स अ व्हेरी नॅचरल आणि ऑर्गॅनिक प्रोसेस आणि त्यामुळे आय थिंक आमचं ते कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे. असं आहे. आता मैत्री तुमची आधी होती, तुमची आधीपासून ओळखही होती, तर कधी असं वाटलं, म्हणजे म्हणतात ना असं ती दिल में बजी घंटी आणि लग्न करण्याचा निर्णय कधी घेतला? दिल में बजी घंटी, आता ह्याचं उत्तर तू द्यायचंस का मी द्यायचं? काय कसंही तर आपली व्हर्जन्स वेगळी असू शकतात. नाही, मग आपण एक व्हर्जन सांगू. आलटून पालटून तुमचं व्हर्जन सांग. नाही, मला परत ऍज वी सेड की आम्ही खूप चांगले मित्र होतो आधी. वी वर व्हेरी क्लोज अँड बेस्ट फ्रेंड्स फॉर ऑलमोस्ट 2 years, 2-2.5 वर्ष. त्यामुळे ते काय असं जे सिनेमात दाखवतात की दोघे एकमेकांसमोर आले आणि गिटार वाजली आणि असं झालं ॲट फर्स्ट साईट वगैरे, असं काहीच झालं नाही. आय थिंक वी ग्रो इन टू इट आणि त्या मैत्रीचं रूपांतर त्या एका इन्व्हॉल्वमेंटमध्ये. आणि मला असं वाटतं की मी खूप लहान होते तेव्हा, त्यामुळे माझ्यासाठी एक कम्फर्ट असणं, एक माणूस म्हणून कम्फर्ट असणं मोर दॅन एनिथिंग एल्स, हे फार महत्वाचं होतं तेव्हाही. आम्ही जेव्हा लग्न ठरवलं तेव्हा मी 20 वर्षाचे होते. 22 वर्षांचं माझं मी 22 वर्षाचे असताना झालं. पण आय मेट हिम व्हेन आय वाज 17. त्यामुळे वी सॉर्ट ऑफ ग्रो इन टू इट असं मला वाटलं. त्याला आधी ते रिअलाइज झालं एका पॉइंटला की हे दिस इज नॉट जस्ट फ्रेंडशिप. कुठं मोठा पण आहे माझ्यापेक्षा, त्यामुळे कदाचित बाय दॅट टाइम त्याला आपल्याला आयुष्यात काय हवं ह्याची क्लॅरिटी कदाचित त्याला जास्त आधी आली असेल. मी अजूनही त्या एका रोमॅन्टिक पुस्तकी थोड्या पोएटिक झोन मध्ये, खरं मी मिल्सन मून झोन मध्ये तशी कधीच नव्हते, पण वयसुलभ जो काय रोमॅन्स असतो, कल्पना असतात, त्या माझ्या होत्या. आणि वास्तविक आम्ही अत्यंत भिन्न प्रवृत्तीची फार वेगळी माणसं आहोत. त्यामुळे मला वारंवार वाटतं की आमच्यात हे मैत्रीचं नातं आधी नसतं तर आमचं एकतर जमलं नसतं किंवा जमलेलं टिकलं नसतं. तर आम्ही फार वेगळे आहोत. वी आर नॉट दॅट वे व्हेरी नॅचरल फिट आम्ही नाही होत असं मला तरी वाटतं. पण आय थिंक त्याच्यातली जी मैत्री आहे ती इव्हॉल्व्ह होण्याची खूप स्लो आणि ऑर्गॅनिक प्रोसेस झाली. त्याची जाणीव त्याला आधी झाली, त्याने ते आधी व्यक्त केलं, मला त्याची जाणीव नंतर झाली थोडीशी, पण इट ग्रो इन टू इट. हे माझं वर्जन आहे. तुझं काही वेगळं आहे? तुला काही म्हणायचं आहे वेगळं याच्यामध्ये? असंच वर्जन आहे. काय वेगळं असणार माझं वर्जन? सेम वर्जन. म्हणजे ते करेक्ट आहे सगळं. इथे एका वाक्यात आहे. हा, म्हणजे काय आमची मैत्री होती की आधी अनेक वेळेला रिलेशनशिप मध्ये किंवा त्या रिलेशनशिपच्या आधीच्या याच्यामध्ये एक असं असतं ना की तुम्ही यू ऑलवेज पुट युअर बेस्ट फूट फॉरवर्ड. सो तो आमच्याकडे नव्हताच ना. म्हणजे मी काय आहे, माझं प्लस पॉईंट काय, मायनस पॉईंट काय, माणूस म्हणून मी कसा आहे हे तिला माहिती होतं, ती काय मला माहिती होतं. म्हणजे कसे आम्ही मित्र होतो, त्यामुळे त्याच्यामध्ये काय असं आता हिला काय वाटेल मी असं बोललो तर आणि मला काय वाटेल मी असं बोलले तर असं नसताना तो एक सहजता होती. आणि मग त्याच्यानंतर एका पॉईंट लक्षात आलं की आपण काय अजून काय बघत असतो. म्हणजे तो जो कम्फर्ट झोन आपल्याकडे असेल, तो माणूस चांगला असेल, आपल्याला आवडत असेल, असं वाटतंय की आपण चांगल्या पद्धतीने एकमेकांबरोबर घालवू शकतो असं त्यावेळेला जेव्हा वाटतं आपल्याला, त्याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. आणि तसं ते होत गेलं. तेच मला म्हणायचं होतं की मैत्री असते किंवा जे काही आपण कुठल्या कारणाने एकत्र भेटतो, काही काळ भेटत असतो. जसं तुम्ही म्हणाल तसं बेस्ट फूट फॉरवर्ड असतो त्यावेळेला. पण नंतर जेव्हा 24 तास एकत्र घालवायचे असतात एकमेकांबरोबर, तेव्हा असं कुठे काही अजून काही वेगळं पुढे येतं? तसा मी समजूतदार घेतो. नाही, माझ्या बाबतीत थोडंसं असं झालं व्हेरी ऑनेस्टली की मैत्रीचं रिलेशनशिप, मग नवरा म्हणल्यावर किती नाही म्हणलं तरी त्या वयात तुमच्या काहीतरी कल्पना असतात ना, की त्या रोमॅन्सच्या कल्पना असतात. अगदी कॅन्डल लाईट डिनर असेल, लॉंग ड्राईव्ह असेल, गुलाबाचं फूल किंवा काही कधीच नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये ते मला थोडंसं अवघड गेलं, कारण मला असं वाटत होतं की आता त्यांनी मैत्रीच्या पलीकडे एका झोनमध्ये, रोमॅन्सच्या झोनमध्ये यावं, जे कोट अनकोट रोमॅन्सच्या कल्पना असतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात माझ्यासाठी ते ट्रान्झिशन अवघड होतं, कारण मला असं वाटायचं की तो मैत्रीण या पलीकडे
बघतच नाहीये किंवा बघूच शकत नाहीये. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यावरनं आमची बऱ्यापैकी भांडणं झाली. मे बी टूक सम टाइम, ऍटलिस्ट आय टूक सम टाइम एक नवरा बायको म्हणून ह्याला ऍडजस्ट व्हायला. पण हळूहळू मला वाटतं यू ग्रो इन टू अ मॅरेज. आणि जर तिकडे कुठे काही अडथळे आले किंवा अडखळलं काही तर यू सीक हेल्प. पण मुळामध्ये तुम्हाला आपल्याला एकत्र राहायचं आणि वी हॅव टू बिल्ड अ लाईफ टुगेदर. हा जर कन्व्हिक्शन पक्की असेल आणि माणूस म्हणून एकमेकांबद्दल रिस्पेक्ट असेल तर यू पास. तसं थोडंसं झालं. आणि मग एका पॉईंट तुम्ही एकमेकांची भाषा पण समजून घ्यायला लागता की तो गुलाबाचं फुल देत नसेल, त्याचा वेगळ्या पद्धतीने. हा, मी समजा मुंबईत आले तर ही विल मेक शुअर की मला काय जे आवडतं ते ही कुक दॅट. किंवा अगदी म्हणजे मला घर पसरलेलं आवडत नाही तर तो मी घरी यायच्या आधी तो आवरून ठेवेल. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून मला जे करायचं आहे. विचित्र वेळा असतात, तुम्ही कुठे कोणाबरोबर असतात, तुम्ही खूप इट कॅन बी व्हेरी कॉम्प्लिकेटेड इन अ मॅरेज की तू कुठे आहेस, कोणाबरोबर आहेस. समटाइम्स तुम्ही तुमच्या पार्टनरपेक्षा तुमच्या वर्क पार्टनर बरोबर जास्त वेळ घालवता, तुमच्या सेटवर तुम्ही जास्त असता. तर ह्याच्यामध्ये ते समजून घेणं आणि त्या नात्याचं दॅट इज हिज वे ऑफ रोमॅन्स एक्सप्रेसिंग. हे हळूहळू मला समजलं. पण सुरुवातीला नाही होतच. म्हणजे हे तत्वज्ञान सगळं काही पावसाळे एकत्र पाहून काही भांडणं करून मग ते त्यातून जावं लागतं. तसे अगदी माझ्यासाठी ते ट्रान्झिशन खूप स्मूथ होतं असं मी नाही म्हणणार व्हेरी ऑनेस्टली. त्याच्यासाठी काय होतं मला माहित नाही. स्मूथ होतं तेच होत नाही, ते नव्हतं. माझं म्हणणं असं होतं की तो म्हणजे तो जो एक म्हणजे कोट अनकोट रोमॅन्टिक जो एक हे म्हणते तो मलाच कळलेला नाही काय असतो. म्हणजे काय म्हणजे रोमॅन्टिक आणि काय म्हणजे रोमॅन्टिक नाही हा जो मुद्दा असतो. म्हणजे पत्र लिहिणं, गुलाबाचं फुल देणं आणि ते लॉंग ड्राईव्ह करणं इज इक्वल टू रोमॅन्टिक असेल तर नाही, मी तसं काही केलेलं नाहीये. ते नसेल दुसरं काय असेल तर मे बी मी केलेल्या व्याख्या रोमॅन्टिसिझम मध्ये बसेल तर ते रोमॅन्टिक असेल असं माझं. तो जो कोट अनकोट रोमॅन्टिक असं म्हणतो तसं काही मी तेव्हा वागलो आहे असं मला वाटत नाही. आणि पण एक गोष्ट महत्वाची त्याच्यात अशी होती, म्हणजे बेस आमचा जरा पक्का होता, म्हणजे मित्र असल्यामुळे. त्यामुळे वरती वादळ आली म्हणा किंवा काय आपण म्हणून भांडणं झाली, हे झालं ते झालं तरी इमारत काही सुरुवातीच्या काळात झाली, इमारत काही ढासळलं नाही. का ते पक्का पाया असल्या कारणाने ते येऊन गेलं. वी फेस दॅट. आम्ही एक चांगल्या पद्धतीने त्याला फेस केलं. काय फार असं काही आणि असं सिरियस काही ड्रामॅटिक काय नव्हतं आमचं. ऍब्सोल्युटली नो ड्रामा. बाहेरच्या कोणाला फक्त पडद्यावर ड्रामा, घरात नो ड्रामा. मी म्हटलं की प्रत्येक स्त्री म्हणजे घरातनं बाहेर पडताना जेव्हा बाहेर पडायचा विचार करते तेव्हा घरची घडी सगळी नीट बसवून बाहेर पडावं. बाहेर जाताना त्या काही गोष्टींची व्यवस्था लावून ती बाहेर पडत असते. तर तुझ्या बाबतीत तुझे शूट्स म्हणा किंवा तुझे ऑडिशन्स असतील किंवा अजून काही गोष्टींसाठी तुला ते बाहेरगावी राहायला लागतं, तर त्यावेळेला तुला काय तू विचार करून कशी तू बाहेर पडतेस? किंवा असं असतं का की नाही ऋषिकेश विचार करायची गरज? अजून एक मला ऍडव्हान्टेज म्हणजे व्हॉट वर्क्स फॉर बोथ ऑफ अस ऍज अ कपल असं मला वाटतं. ते म्हणजे फिक्स्ड रोल प्लेइंग जे असतं ना नवरा बायकोचं किंवा मॅन ऑफ द हाऊस वुमन ऑफ द हाऊस, तसं आमचं नाहीये रोल प्लेइंग. म्हणजे आम्ही दोघही जण सगळं करतो. मग फायनान्शियली असेल, प्रॅक्टिकली असेल, भाजी आणणं असेल, बायकांकडनं कामं करून घेणं असेल, राधा आता ती मोठी झाली पण तिचं ब्रिंगिंग असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही दोघांनी, कधी त्यांनी जास्त कधी मी जास्त, असं करत आम्ही त्या दोघांनी केल्या आहेत. त्यामुळे आता मला बाहेर जायचंय शूटिंगला, आता मग मीच सगळं करायला पाहिजे, मीच ह्याचं असं मला कधी आणि ते प्रेशर मी घेतलं नाही. हेही मला सांगावं असं वाटतं की अनेकदा असं होतं की बायकाच ते प्रेशर घेतात खूप, आणि पुरुषाला मदत किंवा मदतपेक्षा त्याचं ते कामच नाही असं त्यांना वाटतं, हे माझंच काम आहे. आणि ते गिल्ट आणि त्याचं ओझं घेऊनच त्या कामाला बाहेर पडतात. आणि मग ते दोन्ही मेंटली त्याची हे करताना त्यांची तारंबळ उडते. मी ते कधी केलं नाही. ऋषिकेशचा सगळ्यात मोठा गुण किंवा व्हॉट आय लाईक अबाउट हिम की त्याच्या मनात अजिबात जेंडर बायस नाहीये. आणि तो खरंच जेन्युइनली नाहीये. म्हणजे असं खूप मी की स्त्रीमुक्तीवादी आहे, मी अमुक आहे तमुक आहे असं काही तो म्हणणं नाही.
पण म्हणजे असं काही हे नाहीये की ही माझी बायको आहे, बायकोचं काम आहे, माझं काम आहे. ते जे फिक्स रोल्स असतात ना, जेंडर रोल्स, ते त्याच्यात अजिबातच नाही. म्हणजे तो अत्यंत सहज घरातल्या गोष्टी करतो. त्या करताना त्याला असं अजिबात पहिल्यापासून करतोय, म्हणजे ते करताना त्याला असं कधीच वाटत नाही अरे हे बघ मी नवरा असून मी हे करतोय, असं त्याला कधीच वाटत नाही. आणि मला असं वाटतं की त्याही जेव्हा मी लग्न करायचं ठरवलं तेव्हा मी खूप लहान होते, तरी मला इन्स्टिंक्टिव्हली म्हण, नेणीवेत म्हण, ज्या गोष्टी नक्की माहिती होत्या की दिस इज व्हॉट आय नीड इन माय पार्टनर. असा मी विचार केल्याचं मला आठवत नाहीये, पण नाही बरोबर आहे. तर तो खूप त्या बाबतीत जेन्युइनली इक्वल. आणि माझं असं मत आहे ना की आपण जे तो टिपिकल शब्द आहे ना की ती सगळी घडी लावायची, ती सगळं हे करायचं, माझं म्हणणं मुळात मला असं वाटतं असं काही नसतं. हे त्या लोकांनी तयार केलेल्या त्या सिच्युएशन असतात की आमच्या घरात हे असं असतं किंवा आमच्याकडे हे असं असतं, असं म्हणूया की प्रत्येक कुटुंबातली त्यांच्या घराची व्यवस्था असते. पण तुम्ही त्या व्यवस्थेला जर का अडकून पडलात तर ती व्यवस्था तुम्हाला फ्रीडम देते का, ती व्यवस्था तुम्हाला सफोकेट करते, हा महत्वाचा मुद्दा आहे ना. माझ्या मते सगळ्यात महत्वाचं कुठल्याही जगात कुठल्याही पॉइंटला, मग अपार्ट फ्रॉम हिज इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, माणूस हा महत्वाचा असतो असं मला वाटतं. बाकी कुठल्याच गोष्टी ज्या असतात ना या तेवढ्या महत्वाच्या नसतात. तो असं म्हणणं म्हणजे समजा विवाह आलेली आहे लग्न करून म्हणून अचानक आता तिने या सगळ्या गोष्टी केल्या, पण मी त्या केल्या नाही पाहिजेत समजा. म्हणजे मी असंही म्हणतो, मी अजिबात असं म्हणत नाही की मी फार गुणी आहे. माझं म्हणणं असं आहे की मी जेवढं लग्नानंतर करू शकलो हे यातलं थोडं जरी मी माझ्या आई करता मदत करू शकलो असतो ना, जर मला तेव्हा कळलं असतं ना ते, आणि जर का मी करू शकलो असतो ना तर चांगलं झालं असतं. की मग त्यावेळेला मला आता असं वाटतं की मी का नाही तेव्हा आईला मदत केली अशी, किंवा मी का नाही, म्हणजे ते मला असं वाटतं की मी ते माझ्याकडनं मिस झालं. म्हणजे माझ्या आईने कधी अपेक्षा नाही केली ती, पण मला असं वाटतं की मला कळायला पाहिजे होतं आणि मी ते करायला पाहिजे होतं. की मी आज असं म्हणणं की मी कसं सगळं करतो बरं का घरामध्ये, हे सगळं करतो हे जरी असलं ना तरी त्याचा 50% असं मी मुलगा असताना आई करता नाही. सो दॅट इज माय फेल्युअर. हा आज ही म्हणत असेल की मी ते केलं म्हणून मला एक हे मिळत असेल का एका साईडला की अरे वा हा छान, तर त्याच पॉइंटला मुलगा म्हणून मी जर ते करू शकलो असतो ना तर मी म्हणलं असतं की येस. आणि त्याचं एक ह्याच्यामध्ये मी परत सांगते की ऋषीची आई बाबा, ऋषीचं कुटुंब हे त्या अर्थाने ज्याला आपण टिपिकल पेट्रियार्कल सिस्टीम म्हणतो ना, की ऋषीचे बाबा ही वॉज द ब्रेड अर्नर, आई उत्कृष्ट होममेकर आहे, त्यामुळे तसा तो वाढला होता. पण हा जो बदल त्याच्यातला झाला तो त्याच्या आईने पण फार सुंदर पद्धतीने घेतला. नाहीतर असं होतं ना, माहिती गमती गमतीत अजूनही म्हणते की मला नाही कधी असं ती गमती गमतीत म्हणते, पण तिने कधीच असं ज्या पद्धतीने तिने संसार केलाय किंवा जे ती जगली आहे तसं आम्ही जगलं पाहिजे किंवा ऋषिकेशनी पण तसंच केलं पाहिजे, हा विचार त्याच्या आई वडिलांनी पण कधी ठेवला नाही. आणि ती खूप महत्वाची गोष्ट असते. नाहीतर सुनेच्या डोक्याला अरे यार आता यांनी मदत केली की आता ही सासू येऊन माझी बोलणार, त्यापेक्षा नको बाबा तू करूस मी करीन, असं अनेक बायकांचं होतं. तर ते माझ्या सासू सासऱ्यांनी दोघांनी ते इतकं हे केलं की हो, म्हणून मला वाटतं की त्यांनी पण रोल प्लेइंग या गोष्टीत तेही अडकले नाही की ही माझी सून आहे. मग माझ्या जावेचा पण हाच अनुभव आहे की ही माझी सून आहे तर हिने हे केलं पाहिजे. तर कुठेतरी तो जो एक नात्यांमधला रोल प्लेइंगच्या पलीकडचा मोकळेपणा असतो ना, तो कदाचित त्याच्या अपब्रिंगिंग मध्ये खूप, जरी सिस्टीम मध्ये नसेल तरी मनामध्ये होता दोघांच्या. तो होता. माझ्याकडे तसं होतं, माझे आजी आजोबा होते, त्यामुळे ते एक ते टिपिकल जो हे असतो ना तो होता, माझ्याही घरात होता. पण मला मे बी असं नाही म्हणत मी काही की मला काही पटत नव्हतं तुझ्या घरात चाललंय असंही मी कधी केलं नाही, पण मी त्याला कधी फार फॉरेन नव्हतो. म्हणजे मी जेव्हा 12वी नंतर फर्स्ट इयर पासून नाटक करायला लागलो होतो तेव्हा माझ्या तालमी असायच्या, रात्री उशिरा यायचो, तेव्हा मी म्हणलं असतं की माझ्या घरात तिथे एक अन्न जे आहे तुम्ही ठेवून द्या तिथे, माझं मी बघीन, गरम करीन, खाईन. मला अजूनही कोणी वाढलेलं आवडत नाही, मला माझं मी घेईन, मला कोणी आणून देऊ नका. मला आय डोंट नो, म्हणजे चांगलं वाईट असं माझं काही म्हणणं नाहीये ते, पण मला नाही आवडत ते. तर मी तेव्हापासून ते माझं अन्न मी गरम करून ते आवरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचो. नाही म्हणजे त्यामुळे त्याच्या आई वडिलांचा पण खूप मोठा ह्याच्यात वाटा आहे की तुमचं लहानपण किंवा त्या ह्याच्यातनं तुम्ही जे काही वाढता, जे बघता आजूबाजूला, त्याप्रमाणे
तुम्ही पुढच्या आयुष्यात तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. हा म्हणजे ही म्हणजे कसं आहे, माझ्या आई वडिलांनी ती अपेक्षा केली नाही, कधीच केलेली नाही मला तसं वागलं पाहिजे. हा किंवा ऋषिकेश हे असं केलं पाहिजे, तू आता असं करतोयस, तू तसं करतोयस, किंवा हे असं का केलं. माणूस म्हणून खूप मला मुलगा म्हणून असं वाटतं अनेक वेळेला की ते थोडं फिलिंग मला कधी कधी विवादित गोष्टी समजून सांगितल्या. ते म्हणले तू कसं काय जेवायला बसलोत सगळे, आणि जर का तुझं जेवण झालं आणि आई जर तिथे बसली असेल, आई उशिरा बसायची, तुम्ही उठून कसे जाऊ शकता. तर ते सगळे उठून, पण ती तुम्हाला वाढल्यामुळे उशिरा बसली. तुम्ही कसे जेवण होईपर्यंत बसा. ते एक वेळा तिने मला सांग, तू बसला पाहिजे तिथे, यू शुड सिट देअर, यू टॉक टू हर. तर तसं ते बिल्ड या गोष्टी होत गेल्या. कॉलेजला असताना आपलं जेवलं, ताट उचललं, गेलो, पटकन पुढे निघून गेलो, त्यात ते कळायचं नाही, पण ते महत्वाचं आहे, ते गोष्टी असो. छान आहे याचा विचार दोघेही करता, कारण पूर्वापारपासून काही गोष्टी आलेल्या असतात. एक काय म्हणतो, एक घरातली जी काही सिस्टीम असते तर ते बघितलं जातं म्हणजे मुलांकडनं सुद्धा. म्हणजे आता आपण जे म्हणतो की मुली घराच्या बाहेर पडल्या, पण मुलं घरात आली आहेत का? मला हे असं मुलांना सांगितलं जात आहे का की घरातल्या? आय थिंक आता मला असं वाटतं की आपल्या मुलांची जी पिढी आहे त्याच्यात ते केलं जातं. म्हणजे आय डोंट नो, निदान माझ्या आजूबाजूला तरी बघते की राधाच्या वयाचे मित्र वेगळे आहेत या तुझ्या पिढीच्या मुलांपेक्षा, माझ्या मुलीच्या. हे किंवा स्वयंपाक शिकवताना मुलालाही शिकवला जातो, पण मला स्लो ट्रान्झिशन. मला असं वाटतं अनेक वेळेला असं होतं ना की माझं हे काम नाहीये असं काहीच नसतं जगात. एक्झॅक्टली. माझं जे शरीर आहे, या शरीराला प्रत्येक गोष्ट माझं काम आहे असं मला वाटतं. पैसे कमावणं असेल, नाही पैसे कमवणं तर मी असं म्हणतो, पण कामाचं. पैसे कमवणं हे मी खूप बाहेरचं म्हणतोय, मी अगदी घरात असं म्हणतो. तुम्ही तुमच्या घरात राहताना बेसिक समजा मला चहा पाहिजे तर मला चहा करून मी चहा करत नाही, मला चहा दिला पाहिजे. पण इट गोज बोथ वेज. हा, आय डोंट अप्रूव्ह ऑफ दॅट. म्हणजे पण मग ते दुसरीकडे तसंही असतं की माझं घर चाललं पाहिजे, की त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तशी माझी पण आहे ना. मी असं नाही म्हणू शकत की मला माहित नाही, तू एवढे पैसे मला आणून दे महिन्याच्या सुरुवातीला, मला काही घेणं नाही तू काय करतोस. आणि एक अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये इट वर्क्स फॉर अस. प्रत्येकासाठी ती सिस्टीम वेगळी असू शकते आणि वी रिस्पेक्ट दॅट. आमचं असं आहे. राधाविषयी बोललीस, पडद्यावरची चिंटूची आई झालेली राधाची आई आहे. तर आपली आई सिनेमा क्षेत्रात आहे किंवा चित्रपट क्षेत्रात आहे, नाटक क्षेत्रात आहे. हाही तसं बघायला गेलं तर ह्या क्षेत्रातच आहे. तर ती कसं बघते ह्या सगळ्याकडे, आणि तिला ह्या गोष्टींची आवड आहे का? तिला आवड आहे, पण ते जे काय मी एक्सपोजर किंवा थोडं बहुत जे काय फेम, सेलिब्रिटी वगैरे, ते फार आम्ही कोणीच सिरियसली ते घेत नाही. म्हणजे समजा माझा पब्लिक प्लेसमध्ये माझा कोणी फोटो काढत असेल तर त्याची ते दोघं चेष्टा करतात. मग ऋषिकेशचा फोटो काढत असेल तर आम्ही त्याचे फोटो काढून आमच्या मित्रमंडळींना पाठवतो. वी हॅव अ बिग नॉर्मलसी अबाउट ऑल दिस आमच्या घरात पहिल्यापासून, की हे त्याचं तेवढंच महत्व आहे. हे म्हणजे काही जगावेगळं नाहीये, आपण काही कोणी ग्रेट नाही आहोत, हेच तिने पहिल्यापासून बघितलेलं आहे. त्यामुळे तिच्यासाठी एव्हरीथिंग इज व्हेरी नॉर्मल. तिला काही ह्याच्यामध्ये आपली आई किंवा आपला बाबा ह्याच्यातला आहे ह्याचं तिला काही ग्रेट पण वाटत नाही. आणि तिला काही, जसं कोणाचे वडील इंजिनियर असतात, कोणाचे वडील डॉक्टर असतात, तसे माझे आई वडील ह्याच्यातले आहेत. इतकं तिच्यासाठी ते नॉर्मल आहे, कारण ते आमच्यासाठी अत्यंत नॉर्मल आहे. म्हणजे ती सांगत, मी तिला कॉलेजमध्ये गेल्यानंतर 3-4 महिन्यांनी तिच्या कॉलेजचे जे कल्चरल जे हेड होते त्यांना कळलं की ती माझी मुलगी, मी पण फर्ग्युसनची आहे. तर ते म्हणले तू सांगितलं का नाहीस? ते म्हणले सांगायचं त्याच्यात. तर ती पण अत्यंत इझी आहे त्या बाबतीत. तिला कुठेही हे सांगायला आवडत नाही, ती सांगत नाही. तिला काहीच त्याच्यामध्ये असं आपण भारी असं वाटत नाही, का आम्हालाच तसं वाटत नाही. त्यामुळे तुम्ही जे वातावरण ठेवलं आहे त्याच्यामुळे ती आणि समजू नाही काय मला काय वाटतं माहितीये ना, की परत हे असं आहे ना की तुम्ही चित्रपटात काम करता किंवा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आहात आणि त्याला तो एक जो सेलिब्रिटी हा जो एक शब्द, तर माझं मत आहे त्या सेलिब्रिटी शब्दाची व्हॅल्यूज इतकी डाऊनग्रेड झाली की सेलिब्रिटी कोण आहे? आपणच कोण सेलिब्रिटी? आपण एका सिनेमात तुम्ही काम केलं आणि तो सिनेमा रोज टीव्हीवर दाखवतात म्हणून लोकांना माहिती, लोक फोटो काढतात म्हणून जर का मी म्हणालो की मी सेलिब्रिटी आहे तर माझ्यासारखा मूर्ख मीच आहे. सेलिब्रिटी हा फार, तुम्हाला तिथे पोहोचायला फार वेळ लागतो, तिथे पोहोचणं आणि त्या पॉइंटला जाणं. सो माझं असं मत आहे की हे एक क्षेत्र आहे, हा एक व्यवसाय आहे. ज्या व्यवसायात मी काम करतो त्या व्यवसायात ती काम करते.
ह्याच्यापेक्षा, आणि काय हा व्यवसाय फक्त त्याला ग्लॅमर आणि टेलिव्हिजन आणि हे असल्यामुळे त्याला एक जोडले गेलेल्या बाहेरच्या काही गोष्टी आहेत. माझ्या मते खूप लोक आहेत जे आमच्यापेक्षा खूप मोठं काम करत असतात, खूप चांगलं काम करत असतात त्यांच्या क्षेत्रामध्ये, फक्त त्याला बाकी कुठलं ग्लॅमर नसल्यामुळे. बरोबर. आणि राधाच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये परत आय एम कमिंग बॅक टू दॅट, ती फार इंटरेस्टिंग आणि खूप शहाणी दृष्टी आहे त्याची. राधा खूप लहान होती, मी हा प्रसंग आवर्जून सांगते. सेक्रेड गेम्स किती साली आलं? 12-13 साली आलं असेल. शक्य 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ती 9-10 वर्षाची असेल. अनुराग कश्यपची सेक्रेड गेम्स नावाची जी वेब सिरीज आहे, ते 14 साली असेल. तर तेव्हा राधा लहान होती खूप, आणि 12-13 वर्षाची असेल, आणखी लहान असेल कदाचित. तर त्याच्यात मी काम केलं आहे, आणि त्याच्यामध्ये माझं विवाहबाह्य संबंध असतात दुसऱ्या एका पुरुषाशी, आणि ते तो लहान मुलगा बघतो आणि तो माझ्या डोक्यात दगड घालून मला मारतो, असा तो सिक्वेन्स आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी जो होतो मोठे झाल्यावर. तर ते लहान 18+ होतं, ते अडल्टचा शो आहे तो. त्यामुळे तिने अर्थातच तो पाहिला नव्हता, पण तिच्या वर्गात कोणीतरी तो पाहिला होता, आणि तिला येऊन त्यांनी सांगितलं, आईने कसं काम केलं माहितीये का, असं काहीतरी पोरं बोलतात तसं. आणि ती लहान होती तेव्हा. तर ती असं म्हणाली, एकतर तू ते का पाहिलंस, कारण ते अडल्ट आहे, तू ते बघायलाच नको होतंस, आणि जरी काही असेल तरी ती ऍक्ट्रेस आहे, इट्स हर जॉब, असं उत्तर तिने त्या मुलाला दिलं. तिने मला घरी येऊन सांगितलं, आणि तिने मला वाटतं अजूनही तिने सेक्रेड गेम्स पाहिले. पण काही असाही एक अनुभव आहे की मी त्यावेळेला क्रिमिनल काय ते होतं रे, क्राईम पेट्रोल, त्या क्राईम पेट्रोलचा एक एपिसोड केला होता ज्याच्यात माझा खूप छळ करतात, आणि तेव्हा ती आणखी लहान होती, ती 6-7 वर्षाची होती. तर तिने तो एपिसोड चुकून पाहिला, कुठेतरी लागला होता, आणि तिला त्याचा खूप त्रास झाला, आणि ती मला म्हणली, आई तू प्लीज क्राईम पेट्रोल मध्ये कधी काम करू नकोस. आणि मी कधीच त्याच्यात काम केलं नाही आतापर्यंत. तर असे मिक्स्ड हे आहे, पण मला असं वाटतं की ती खूप वाईजली बघते हे सगळं. तिला अभिनयाची आवड आहे, ती चांगलं काम करू शकते, पण नाटकही करते आता ती अत्यंत उत्साहाने आणि डेडिकेटेडली, पण तिला प्रोफेशनली हे करायचं नाहीये असं ती आता म्हणते. वळचणीचं पाणी कुठे येतं परत माहिती बघ. तू जे आता म्हणालीस की एखादी व्यक्तिरेखा तशी असते किंवा कथानकाची गरज तशी असते, म्हणून काही प्रसंग चित्रित केले जातात, आणि बघतोय की OTT या माध्यमाचा इतका प्रभाव पडतोय सगळ्यांच्या, आणि सगळं जे कंटेंट आहे ते बोल्ड आहे त्याच्यावरती. ह्याच्या मागे तुझा काय विचार असतो, ती सिरियल करताना किंवा तुम्ही चित्रपट करताना? किंवा एक जोडीदार म्हणून ऋषिकेश आम्ही डिस्कस करतो ते, म्हणजे 2 एक सिटी ऑफ ड्रीम्स नावाची नागेश कुकनूरची सिरियल आहे, त्याच्यामध्ये मी काम केलंय. त्याच्यात काही इंटिमेट सीन्स आहेत, तर ते जेव्हा सांगतात तुम्हाला कास्टिंग होतं तेव्हाच ते सांगतात की हे असं असं आहे, स्किन शोईंग नाहीये, पण अशी अशी इंटिमसी आहे, त्याच्यासाठी ते आम्ही असं असं शूट करणार आहोत, ही क्लॅरिटी तुम्हाला कायम ते देतात बिफोर यू कमिट. तसं काही असतं तेव्हा मी ऋषिकेशशी पहिल्यांदा बोलते. मुळात आमच्या दोघांचा या संदर्भातला निर्णय घेण्याचा निकष एकच असतो की राधा किती लेवलला कम्फर्ट झोन तिचा ह्या बाबतीत असेल. म्हणजे मला एक शो आला होता ज्याच्यामध्ये खूप बोल्ड स्किन शोईंग होतं, तर मी त्याला नाही म्हटलं, कारण आय डोंट वॉन्ट हर टू बी, आणि ती आता तेव्हा आणखी लहान होती, आता ती मोठी आहे, कदाचित ती आता वेगळ्या दृष्टीने बघेल. नाही, पण एक महत्वाचं काय असतं माहितीये का, आता प्रॉब्लेम असा झालेला आहे थोडासा की हे जे सगळं सोशल मीडिया आणि या ज्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत, आणि त्याच्यातनं ज्या पद्धतीने कुठलाही कॉन्टेंट स्प्रेड होतो, तेव्हा त्या अख्ख्या सिरीज मधला एखादा कुठला तरी केलेला एवढा तुकडा काढून तो स्प्रेड होणार आणि तो वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जाणार. सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी कॉशियस अँड केअरफुल अबाउट व्हॉट यू आर डुईंग. अँड सेकंड थिंग, राधाच्या बाबतीतला असं आहे ना की ती आता अशाच वयात आहे, किंवा तिच्या बरोबर जे तिचे मित्रमैत्रिणी आहेत त्याच्यामध्ये तिला कुठेतरी असं नाही होता कामा, वाटता कामा की शी शुड नॉट फील अरे यार. म्हणजे मी अभिनेत्री म्हणून मला जर विचारशील तर मी आय एम व्हेरी कम्फर्टेबल, मी काहीही करू शकते खरोखर, कारण अभिनेत्री म्हणून आय एम मेंटली वायर्ड दॅट. तसाच विचार केला आणि आता त्या भूमिकेमध्ये एक्सपोज करणं किंवा इंटिमेट सीन्सच्या पलीकडे काहीतरी असणं आवश्यक आहे. परत तो विषय काय आहे, कसं शूट करणार आहे, त्याची या अनेक निकष असतात, पण त्याविषयी चर्चा अर्थातच केली जाते, आणि ती लाईन माझी काय आहे ही माझ्या डोक्यात अत्यंत पक्की आहे. त्यामुळे मी ती लाईन मेंटेन करत आतापर्यंत काम केलं आहे. पण
तत्वतः मला कोणी काहीही करण्याविषयी काहीही प्रॉब्लेम नाही. ते त्या माणसाची मानसिक, भावनिक आणि सामाजिक कम्फर्ट काय आहे किंवा कौटुंबिक कम्फर्ट काय आहे त्यावर ते आहे. आता चित्रपट आणि ह्या वेब सिरीज वगैरे जे आपण म्हणतो की त्या समाजाचा आरसा असतात. हो, जे घडतं ते दाखवलं जातं. पण याच्या विरुद्धही नाही का वाटत की काही काही वेळेला जे दाखवलं जातं त्याचं प्रतिबिंब समाजात पडतं, त्याचा प्रभाव पडतो? नाही, माझं मत वेगळं याच्यामध्ये. असं काही माझं नाही मत आहे की म्हणजे तो समाजाचा आरसाच आहे टू सम एक्सटेंट. म्हणजे माझं म्हणणं की काही म्हणजे आपण त्याच समाजातले असतो ना, त्यामुळे एखाद्या दिग्दर्शकाची सेन्सिटिव्हिटी त्याच्या अपब्रिंगिंग मध्येच असते आणि तो त्या पद्धतीने त्याचा चित्रपट करत असतो आणि त्याच्या फायनली चित्रपट हा इमेजेस आहेत ना सगळ्या. तुमच्या डोक्यातल्या कुठल्या तरी इमेजेस असतात त्या तुम्ही त्या पद्धतीने त्या समोर येत असतात. तेव्हा मला असं नाही वाटत की हा समाज आहे तसंच आपण दाखवतो. म्हणजे आपल्याकडे अगदी दोन वेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे आपण जे 80-90 च्या दशकातले जे कमर्शियल चित्रपट होते तसा काही समाज नाही आपला. मी म्हणते ते बरोबर आहे. तेच सांगतो तुला. नाही तसं नाही म्हणत. हिंसाचार दाखवला जातो म्हणजे माझं म्हणणं आहे की सिनेमातला हिंसाचार वेगळा असतो आणि आपल्या खऱ्या आयुष्यातला हिंसाचार वेगळा असतो जो घडतो तो. नाही बरोबर आहे. हा तुझं झालं की मी मला काय तसा हिंसाचार जो आहे ना, म्हणजे काही बाबतीत असेल, म्हणजे काही प्रश्नांच्या बाबतीत आपण जर म्हणलं तर चित्रपटामध्ये तो समाजाचा आरसा आहे. पण ते कोंबडा आधी का अंडा आधी सारखं आहे. म्हणजे तुम्ही जे समाजात आहे ते दिसतंय का ते बघून समाजात होतंय ते दिसतंय. इट इज व्हेरी व्हेरी काय म्हणू, म्हणजे त्याचं एक उत्तर नाही. हॅव्हिंग सेड दॅट, मला असं नक्की वाटतं की जेव्हा तुम्हाला एक उदाहरणार्थ वेब सारखं किंवा सिनेमासारखं एक अत्यंत प्रभावी माध्यम तुमच्या हातात असतं, तेव्हा तुम्ही काय दाखवता आहात ह्याची जबाबदारी मेकर्सनी घेणं अत्यंत आवश्यक असतं. सिरियल किलरवरचा सिनेमा बघून एक अत्यंत नॉर्मल माणूस सिरियल किलर होतो का? तो नाही होत. पण काही अशा गोष्टी असतात, उदाहरणार्थ ऑब्जेक्टिफाईंग विमेन ही गोष्ट, म्हणजे आपल्याकडे आयटम नंबर हा सगळ्यात जास्त बघितला जातो. त्याच्यामध्ये स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे असं दाखवलं जातं, ते ग्लॅमराईज केलं जातं, ते नॉर्मलाइज केलं जातं आणि ते आपल्याला आवडतं. आपणही पार्ट्यांमध्ये त्या गाण्यांवर नाचतो. हे करताना एस्पेशली जो युथ ते बघतो आहे त्याची दृष्टी काय पद्धतीने बिल्ड होते आहे ह्याचा विचार करणं फार फार आवश्यक आहे असं मला वाटतं. एखाद्या सिनेमात एखादा पुरुष ऑब्जेक्ट म्हणून स्त्रीकडे बघतोय, पण त्या सिनेमाच्या शेवटी त्याला हे लक्षात येतं की हे आपण जे करतोय ते चुकीचं आहे आणि त्याचं प्रायश्चित्त तो भोगतो. हे असेल तर लोकांपर्यंत काय पोचतं आणि केवळ एक आयटम नंबर आहे म्हणून लोकांपर्यंत काय पोचतं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे तुम्ही किती रिस्पॉन्सिबली, न्यूडिटी असेल, इंटिमसी असेल, तुम्ही किंवा हिंसा असेल, तुम्ही काय म्हणून ते दाखवतायत आणि स्टोरी टेलिंग मध्ये त्याचं तुम्ही समर्थन करता आहात का त्या ह्याचं निपात झालं आहे असं दाखवत आहात. बरोबर. हे स्टोरी टेलिंग फार महत्वाचं आहे. कारण एक खूप नाजूक वयातला एक खूप मोठा ऑडियन्स, इंडिया इज अ यंग पीपल्स कंट्री, खूप तरुण प्रेक्षक आहेत. खंबे जैसी खडी हे गाणं केल्याचं आमिर खाननी सत्यमेव जयतेमध्ये जाहीर माफी मागितली होती. तर ही सेन्सिटिव्हिटी मेकर्सची असणं फार आवश्यक आहे. संवेदनशीलता प्रेक्षकांनी पण दाखवायला हवी आहे. मुळात कॉन्टेंट क्रिएटर्स प्रेक्षकांच्या हातात रिमोट आहे, त्यांना चॉईस आहे. पण ते इतकं जर आकर्षक आणि इतकं जर पॉप कल्चर मध्ये होत असेल. दोन उदाहरणं देतो मी तुला त्या बाबतीतली अशी आहेत ना की मी एकदा माझ्या कामानिमित्त मला काही इव्हेंट्स करायला मिळतात. मी APJ अब्दुल कलामांचा एक इव्हेंट करत होतो आणि तेव्हा मला खूप जवळनं अब्दुल कलामांचं भाषण ऐकायला मिळालं. त्यात ते असं म्हणत होती की मला आताच्या सगळ्या या फिल्म मेकर्सना आणि यांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या चित्रपटात जेव्हा पॉलिटिशियन दाखवता तर तो करत दाखवू नका ना. तुम्हाला दाखवता येतं ना तो पॉलिटिशियन चांगला आहे, बिकॉज देन ती इमेज का नाही तुम्ही दाखवा. तुम्ही का पॉलिटिशियन करप्ट दाखवता, जरी कदाचित तरी प्रतिमा बदलण्यासाठी हा एक होता. आणि दुसरा एक असा होता की एक काही वर्षांपूर्वी मी दिग्दर्शकाचं नाव मला वाटतं तेच हे चुकत असेल, रिडली स्कॉट नावाच्या दिग्दर्शकांनी एक का ऑलिव्हर स्टोन, मी चुकतोय, ऑलिव्हर स्टोन असेल,
त्याने एक नॅचरल बॉर्न किलर्स नावाचा सिनेमा केला होता अमेरिकेत. त्या सिनेमाची गोष्ट अशी होती की एक कपल उठतं, घरातनं बाहेर पडतं आणि शेजारच्या घरापासून लोकांना मारत सुटतं आणि ते 13 खून करतात. सिरियल किलर निघतात, बाजूच्या घरात जातात, तिथे आजी असते तिला मारतात, तिकडनं जातात, पलीकडे जातात, तिथे कोण मुलं असतात त्याला मारतात, तिकडनं पुढे, असं ते त्या असा सिनेमा होता. हा बघून अमेरिकेतलं एक कपल या सिनेमाने इन्स्पायर झाला आणि त्यांनी एक दिवस सकाळी उठले आणि त्यांनी सुरुवात केली. त्यांनी पहिला मारला आणि त्यांना पकडलं. अच्छा. जेव्हा त्यांच्यावर केस झाली तेव्हा त्या केसमध्ये ते म्हटले की आम्ही नॅचरल बॉर्न किलर्स हा सिनेमा बघून प्रेरित झालोय. अमेरिकात त्यांनी लगेच नॅचरल बॉर्न किलरच्या डिरेक्टरला समन्स पाठवला आणि तुला घेऊन यायचे म्हणले. तो आला, त्याचा वकील तिथे आला आणि वकील तिथे आल्यावर जेव्हा ते म्हणले की तुमच्याबद्दल असं असं म्हटलेलं आहे आणि तुमच्या चित्रपटामुळे हे घडलेलं आहे तर ही जबाबदारी तुमच्यावर येते. त्याचा वकील म्हणला चालेल, म्हणला एक काम करूया, वेईंग स्केल आणा म्हणतो एक. त्यांनी वेईंग स्केल आणलं, त्यांनी त्या चित्रपटाची DVD ठेवली एका साईडला आणि तो म्हणला दुसऱ्या बाजूला ही जी हे जे कपल आहे या कपलची फॅमिली, बालपण, शिक्षण, सराउंडिंग्स, त्यांना जे शिकवले सगळं ठेवा. माझा 1.5 तासाचा सिनेमा सगळ्यापेक्षा जर पॉवरफुल असेल तर मला शिक्षा द्या. इट इज नॉट द फिल्म, इट इज हिअर. द प्रॉब्लेम इज हिअर. होतं, इट इज ऑलरेडी देअर समवेअर. ते बघून ट्रिगर होतं. म्हणून तो प्रत्येक माणसाने, जसं ही अत्यंत बरोबर बोलली की तुम्ही ते काय दाखवताय, पण माझा ह्याच्यावर पण तेवढाच विश्वास आहे की अगदी एका सिनेमात मी दाखवलं की आधी हिंसाचार होतो आणि नंतर त्याला कळतं, तर माझं म्हणणं आहे लोक ते कळलेले ना, लोकांना कळतच नाही ते, म्हणजे त्याचं प्रायश्चित्त लोकांपर्यंत पोहोचत नाही, हिंसाचारच पोहोचतो लोकांपर्यंत अनेक वेळेला. पण तेच परत स्टोरी टेलिंगचा हा मुद्दा आहे. बाजीगर बघितल्यावर कोणाला असं वाटलं नाही की आपण लेन्सेस लावून फसवावं कोणाला तरी, कारण शेवटी त्याची अँटी हिरो तो असेल तरी त्याचा शेवटी नाशच होतो. सो इट्स असं एक सर्दोपट उत्तर ह्याचं थोडक्यात नाही. आपण आता चित्रपट आणि हे बोलतोच होत, पण पुन्हा आपण जरा घराकडे बोलूया. येस. तू जेव्हा बाहेर पडतेस तेव्हा त्याला काही एक टाइम टेबल नसतं ना की यावेळेला तू घरी असशील किंवा एखाद्या ह्या कार्यक्रमाला, तू घरच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित असशील, पण असं कधी होतं का की तुला कॉम्प्रोमाइज करायला लागतं की नाही माझं शूटच आहे पण आता हा कार्यक्रम माझा मिस होणार आहे, तिथे तुला सहभाग नाही घेता येणार आहे, मध्ये राधाचं असेल किंवा अजून काही कुटुंबातला एखादा कार्यक्रम असेल, तर ह्याचा तुला कधी गिल्ट वगैरे येतो? गिल्ट नाही येत, पण वाईट वाटतं. सुदैवाने म्हण किंवा परिस्थिती, मी टेलिव्हिजन करत नसल्यामुळे मी काही सतत महिन्याचे 20-25 दिवस शूट करत असते असं नाही. म्हणजे असे ठराविक काही टप्पे असतात की जेव्हा शूटिंग तुझं सलग 15-20 दिवस असेल लेखा, असं मधनं होतं. त्यामुळे पण असे प्रसंग येतात अनेकदा की काहीतरी घरात असतं पण जावं लागतं. पण गिल्ट असं नाही वाटत, कारण मला कधी कोणी गिल्ट तसा दिलेला नाही. कुठेतरी ते माझ्या घरात पण माहेरी सासरी, सासर माहेर सगळं मर्जच झालंय इतक्या वर्षांनी. पण तुम्ही दोघेही म्हणाला तसं तुमच्या कुटुंबाचं एकतर वातावरणही तसं आहे, पोषक आहे, तुम्ही जे काही करताय त्याला आणि पूर्णपणे त्यांचं सहाय्य आहे सगळ्या. अगदी. आणि मग आपण मला नेहमी असं वाटतं की तो बॅलन्स तुम्ही साधणं आवश्यक असतं. की समजा मी नसीन एखाद्या वेळेला, तर मी जेव्हा मी असीन मग तेव्हा मी ओव्हर कॉम्पेन्सेट इज अ रॉंग वर्ड, पण मी तेव्हा मी ते करते आहे का, आउट ऑफ द वे जाऊन मी काही करायचा प्रयत्न करते आहे का, हा बॅलन्स सतत मी साधलाय. त्यामुळे गिल्ट नाही मला येत कधीच, पण थोडंसं फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट असं होतं. पण लकीली असं झालं की मॅक्सिमम राधाची गॅदरिंग असतील, तिचे वाढदिवस असतील, या सगळ्याला आय हॅव ऑलवेज बीन देअर. म्हणजे राधाचं मला वाटतं 2रा वाढदिवस जेव्हा होता तेव्हा मी दिल्लीत एक नाटक लिहित होते. मी 2-2.5 महिने दिल्लीत होते अशीच, आणि तेव्हा ती खूपच लहान होती, म्हणजे 2 वर्षाची, पण ती खूप चांगली संधी होती. त्यामुळे ऋषिकेश आई, ऋषीची आई, सगळ्यांनी मला खूप हे केलं होतं की तू जा आपण करूया. पण तिच्या वाढदिवसासाठी मी दिल्लीहून आले होते, तो बर्थडे पार्टी आम्ही केली आणि मी गेलो. त्यामुळे आतापर्यंत असे अत्यंत, किंवा काकांचा, ऋषीच्या बाबांचा आजारपण असेल कदाचित, बाकीचे जेवढे कायम तिथे होते, धीर जाऊ, ऋषिकेश, तेवढी मी कदाचित तेवढी नव्हते तिथे. पण मॅक्सिमम गोष्टींना, गणपती असेल, दिवाळी असेल, आय हॅव बीन हिअर. त्यामुळे तसं गिल्टी नाही वाटलं मला. पण कधी कधी असं फोमो होतो थोडासा. पण तुमच्या इथे माहिती असतं की तुम्ही हे का करताय, आणि घरातल्यांना पण हे माहिती असतं की ही कशाच का नाहीये, हिचा ऍब्सेन्स जस्टिफाईड आहे का नाही, हे फार महत्वाचं असतं. आणि जेव्हा तो जस्टिफाईड असतो तेव्हा दोन्ही पक्षी काही तसं काही होत. म्हणजे
खरं बघायला गेलं तुम्ही दोघं एवढंच पालक खरं तर राधाचे नाही आहेत. पूर्ण कुटुंब प्रश्नच नाही. आणि यू नीड अ विलेज, जबाबदारी छानपणे यू नीड अ विलेज टू रेज अ चाइल्ड. काही वर्षांपूर्वी आपण हा पॅन्डेमिकचा काळ सहन केला. बरेच जणांच्या दृष्टीनं खूप काही आपण शिकलो म्हणा, त्यात खूप रिअलायझेशन झाली असं आपण म्हणूया. जे पूर्वी आपण अगदी सहजपणे घराच्या बाहेर पडू शकत होतो, एकमेकांपासून थोडं काळ दूर राहत असो, पण ते पॅन्डेमिकच्या काळामध्ये अगदीच 4 भिंतीमध्ये कोंडून ठेवल्यासारखं असं झालं. तर ह्याच्यामध्ये काही या सगळ्या दृष्टिकोनातनं जे बाहेर पडू शकत होतो, एकमेकांपासून बाजूला जाऊ शकत होतो, या दृष्टिकोनातनं काही फरक पडले का? किंवा तसंही म्हणण्यापेक्षा व्यक्तिगत आणि व्यावसायिक दृष्टीनं किंवा क्रिएटिव्ह आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःमध्ये काही बदल घडवलेत का, घडून आले, असं काही झालं का? एक उत्तर ह्याचं पहिलं मी देते, मग तू व्यावसायिक हवं तर तू सांग. झालं आमच्या बाबतीत थोडंसं असं झालं की राधा लहान होती तेव्हा अर्थात माझी आई, ऋषीची आई सपोर्ट सिस्टीम होती, पण आम्ही हा कायम प्रयत्न करायचो की कामाव्यतिरिक्त तिला एकटं ठेवायचं नाही किंवा कोणावर तरी तिची जबाबदारी टाकायची नाही. त्यामुळे अनेकदा असं व्हायचं की मी आले की तो जायचा, तो आला की मी जायचं, असे आमचे अनेक सुरुवातीची वर्ष क्रिसक्रॉस आमचं होत होतं. त्यामुळे कुठेतरी एकमेकांबरोबरचा वेळ किंवा तिघांचा ऍज अ फॅमिली वेळ आपला कॉम्प्रोमाइज होतो आहे, आपला तो मिळत नाहीये, अशी एक बराच काळ रुखरुख मला खूप जास्त, त्यालाही असेल, फक्त मी जस्ट या सगळ्या बाबतीत जरा भावनिक आहे जास्त, त्यामुळे मला ते जास्त जाणवत होतं. पॅन्डेमिकचं एस्पेशली पहिल्या लॉकडाऊन मध्ये आपल्या कोणालाही त्या अर्थाने गांभीर्य त्याचं तेवढं हिट झालं नसावं. त्यामुळे आत्ता विचार करताना असं म्हणणं जरा विचित्र वाटतं, पण पहिला लॉकडाऊन आम्ही खरोखर एन्जॉय केला. अच्छा. ते एकत्र असणं, तिघांनी एका स्पेसमध्ये असणं. आमची अत्यंत जवळची मैत्रीण राधिका, तुला माहितीये राधिका, आमचा मित्र, ते तिथे, समीर तिथेच होते, ऋतुरंगमध्येच आपल्या सोसायटीतच राहायचे. त्यामुळे आम्ही एकत्र असायचो. आई बाबा, म्हणजे ऋषीचे आई बाबा, माझे वडीलही तिथेच, इथे शेजारीच असतात, दीर जाऊ. तर ते एक म्हणजे तेवढा खूप जास्त वेळ दीर जाऊ आम्ही एकत्र घालवला. तर तो एक काळ ऍक्च्युली त्या अर्थाने रिबॉन्डिंग साठी किंवा ऍक्च्युली स्पेंडिंग टाइम टुगेदर, मग स्वयंपाक करायचो मी लंच करायचं, तो डिनर करायचा, ते आम्ही तो खूप एक चांगला काळ त्या अर्थाने एकत्र घालवला. पण आमचं प्रोफेशन असं आहे की ते सगळ्यात जास्त अफेक्ट झालं, त्यामुळे प्रोफेशनली खूप चॅलेंजिंग काळ त्या अर्थाने होता. त्याविषयी गोष्टी सांग. मुळात मला असं वाटतं की तो पॅन्डेमिकचा काळ हा खूप लोकांकरता फार भयानक होता. म्हणजे मी असं म्हणतो की आम्ही लकी होतो, आपण लकी आहोत की आपल्याला त्या पद्धतीचा कुठला इम्पॅक्ट आपल्यावर झाला नाही. आणि आज जसं विभा म्हणाली की आता आपण बघताना म्हणतो की अरे त्या पॅन्डेमिकला आपण एकत्र होतो, छान मजा आली. कशातही पॉझिटिव्ह बघण्याचा हा अप्रोच आहे म्हणून मी असं म्हणतो. पण तेव्हा तो आपल्याला त्याचं हेही कळत नव्हतं की आपण एकत्र आहोत. आपल्याला असं वाटतं की चला आपण एकत्र आहोत, पण बाहेर खूप वेगळं काहीतरी घडत होतं. आणि मी असं म्हणतो की त्या याच्यात की टचवूड वी ऑल आर व्हेरी लकी की आपण त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने बाहेर निघून गेलो. दुसरं मला थोडंसं असं वाटतं या सगळ्यामध्ये की ना, एक ते ECG सारखं असतं. इट्स ऑलवेज, लाईफ इज ऑलवेज लाईक दिस. ज्या क्षणी लाईफ असं होतं त्या क्षणी लाईफ संपतं. सो जर का प्लेन असेल, देयर इज नो लाईफ. लाईफ इज ऑलवेज अप्स अँड डाऊन. सो हे आलेला एक वेगळ्या प्रकारचा हा आपल्यावर राज्य आलंय वेगळं. आता हे आपण नीट खेळायचं राज्य, त्याला सगळं जे काय ते करायचं, आणि त्यानंतर परत वेगळा काळ येणारच आहे. सो यू हॅव टू बी पॉझिटिव्ह इन एव्हरी सिच्युएशन. व्यवसायामध्ये आम्हाला त्याचा इम्पॅक्ट खूप झाला की जो अजून जाणवतोय आम्हाला. म्हणजे आज 4 वर्ष झाली तरी अनेक व्यवसाय उभे राहिले नाहीयेत. आम्ही पण उभे राहायचा प्रयत्न करतोय परत त्या ह्याच्यामध्ये. पण इट वॉज व्हेरी हार्ड हिटिंग ऑन बिझनेस. पण जसं म्हणतो तसं व्यवसाय येतो खाली जाईल तसं वरती येईल. आपण प्रयत्न करत आहे तेवढं आपल्या हातात आहे, दुसरं आपल्या हातात काही नाहीये. आणि मला असं वाटतं की माझा स्वभाव थोडासा तसा आहे की मला, म्हणजे ती चांगलं सांगू शकेल अजून, पण मला असं वाटतं माझ्याबद्दल मी पॉझिटिव्ह आहे. मी फारसा
निगेटिव्ह साईडला जात नाही. म्हणजे मला कुठल्या सिच्युएशन मध्ये पहिली पॉझिटिव्ह गोष्ट काय असेल आणि मी असंच म्हणतो बघूया काय ते, हा माझा थोडा स्वभाव आहे त्याचा. सो मला सिच्युएशन मध्ये कुठल्या त्या सिच्युएशनचे चॅलेंजेस असतात, त्या सिच्युएशनचे चॅलेंज आहे, भीती असते, त्याचं म्हणजे फिअर ऑफ अननोन तुम्हाला जे वाटतं ते असतं. पण सरते शेवटी मला नेहमी माझ्या डोक्यात एक गोष्ट असते की बॉस निकलेंगे इसमें से भी. सो मी त्या गोष्टीमध्ये खूप पॉझिटिव्ह मला त्यामुळे मला कुठलंच आलेलं समोर आलेली कुठलीच गोष्ट त्या लेवलला इम्पॅक्ट करत नाही. रेझिलियंट आहे तो, खूपच रेझिलियन्स आहे त्याच्यात. त्यामुळे माझा प्रश्न जर असा होता की जेव्हा तो वेळ मिळाला की आता बाकीचे काही व्यवधानं नाही आहेत आपल्याला, आम्ही भांडलो नाही अजिबात. मला असं तो एक फार मोठा सक्सेस तुमच्या दोघांमध्ये. आम्ही असं म्हणलं नाही आम्ही आम्हाला आजी इट वॉज व्हेरी स्मूथ. म्हणजे असं नाही झालं आता की अरे यार आता हा डोक्याला शॉर्ट देतो. आमचं घर लहान आहे, मग असं नाही की प्रत्येकाच्या खूप आपल्या स्पेसेस आहेत, पण आम्हाला अजिबात इट वॉज दॅट वे फॉर अ रिलेशनशिप इट वॉज अ व्हेरी स्मूथ अँड गुड टाइम. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला वेळही मिळत नाही एकमेकांशी भांडायला बोलायला. हा उलट क्वालिटेटिव्ह एक गंमत सांगू का म्हणजे आमच्या दोघांच्या बाबतीतली एक गंमत अशी आहे ना की आमच्या कामाचा असं काही नाहीये की आम्हाला या वेळेला पोचावं लागतं. म्हणजे शूटिंग असेल तर पोचावं लागतं, हा भाग वेगळा. इव्हेंट असेल तर पोचावं, पण अदरवाईज रोज 9 ते 5 ऑफिस नाहीये की या वेळेला घरातून निघावं लागतं. त्यामुळे तो थोडासा एक फ्लेक्झिबल गोष्टीचा जो फायदा आम्हाला मिळतो ना तो असा आहे की एक ठराविक थोडासा आमचा काळ जर का आम्ही पुण्यात असू ना तर तो एक सकाळच्या वेळात आमचा असतोच तो. म्हणजे आम्ही अनेक गोष्टी आमच्या ज्या आहेत ना ते सकाळच्या तासाभरातल्या कॉफीवर, आम्ही जिमला गेलो, जिम मधून आलो. येणार होते की तुमच्या दोघांसाठीचा म्हणजे एक असतो तो मी स्पेस माझी वेळ असा एक असतो आणि एक दोघांचा मिळून एकमेकांचा एक मी टाइम तुमच्या दोघांचा मिळून असलेला एकत्र असा तुम्ही क्वालिटी टाइम कसा मिळवता. आणि सकाळ व्यायामाला जातो एकत्र अनेकदा आम्ही येतो, त्याच्यानंतर किंवा व्यायामाला नाही गेलो तर आम्ही अनेक वेळेला समजा उठून ते आमच्या हॉलमध्ये एक आम्हाला दोघांना कॉफी खूप आवडते. सो आम्ही वेगळ्या प्रकारच्या कॉफी आणत असतो, त्या कॉफी करत असतो. मग ती आज मशीनमध्ये केली, मोका पॉटमध्ये केली, फ्रेंच प्रेसमध्ये केली काय. सो ती कॉफी पीत आम्ही 1-2 कप कॉफी सकाळी पितो. त्यात आमचा 1 तास 1.5 तास तर आम्ही सहज असतो आणि मग त्याच्यामध्ये आमच्या अनेक चर्चा म्हणजे वादविवाद पासून कॉन्टेंट खूप एकत्र बघतो. तो पण आम्ही बघतो संध्याकाळी रात्री. तो आमच्या दोघांचा आणि खूप माझा एक वेगळा कॉन्टेंट व्ह्यूइंग असतं, त्याचं एक वेगळं कॉन्टेंट व्ह्यूइंग असतं, पण आमचं कॉमन व्ह्यूइंग पण असतं. मग आम्ही थांबून राहतो की आता तू की आम्ही बघूया ही सिरियल आपण एकत्र बघायची तर आम्ही एकत्र बघतो. मग मी ती खूप इंटरेस्टिंग असेल म्हणून मी ही गेली म्हणून मी ती बघून टाकला असं. त्या काही गोष्टी आम्ही आणि त्याच्यात काही नियम असं नाहीये पण त्या आम्ही बऱ्यापैकी ऑर्गॅनिकली ते आमच्यामध्ये ते एक आहे ती मला म्हणते अरे हा एक कार्यक्रम येणार आहेस नाही. आय एम व्हेरी क्लिअर, मला जायचं नाही. किंवा मी जर म्हणतो हे असं बघायचं का, हा सिनेमा बघायचा नाही, ते आम्ही ते करतो की आपण तो आम्ही प्रयत्न केलाय कायम आणि अजूनही करतो की पण नवरा बायको आहोत म्हणजे आपण एकमेकांना विकत घेतलेलं नाही, आपण एकमेकांची प्रॉपर्टी नाही, आपण एकमेकांची मालमत्ता काहीच नाही. वी आर कंपॅनियन्स. त्यामुळे त्याच्या काही डिफाईन्ड स्पेस आहेत, त्याचे एक मित्र आहेत, त्याचा कट्टा आहे सोसायटीचा फॉर एक्झाम्पल, की माझ्या काही स्पेसेस आहेत जिथे तो नाहीये आणि त्याच्यामध्ये कुठेही हे काय तू मला साडी घ्यायला घेऊन गेलं नाहीस आणि तू अमुक केला उदाहरणार्थ, ज्या एक त्यात काही चुकीचं किंवा क्रिटिसाइज करत नाहीये पण ज्या काही कॉमन पॉइंट ऑफ कॉन्फ्लिक्ट असतात ना की तू माझ्याबरोबर हेच करत नाहीस किंवा तू माझ्याबरोबर तेच करत नाहीस किंवा त्याचंही काहीतरी असं म्हणणं असेल, बायकांचंच बरेच म्हणणं असतं वाटतं मला, पण ते फार नाही आमचं. म्हणजे वी हॅव अ क्लिअर डिफाईन्ड स्पेसेस. थोडक्यात सगळ्याच गोष्टी नवरा बायको म्हणून एकत्रच वेळ लागायची वेळ यार म्हणजे. आणि ती प्रायव्हसीच्या पण आमच्या कल्पना अत्यंत स्ट्रॉंग आणि शार्प आहेत की आपण नवरा बायको म्हणजे 100% आपलं आयुष्य ओव्हरलॅप्ड असलं पाहिजे, त्याचं सगळं इत्यंभूत माहिती मला असली पाहिजे, माझी त्याला असली पाहिजे, लोकेशन ट्रॅक करतोय वगैरे. हे आम्ही एकमेकांच्या फोनला हात लावत नाही, आम्हाला एकमेकांचे पासवर्ड माहिती नाहीत.
त्या आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आम्ही लपवालपवी करतोय आणि डिसऑनेस्टी आहे असं अजिबात नाहीये. दोन माणसं म्हणून तुमची इंडिव्हिज्युअल स्पेस असते, प्रायव्हसी असते आणि त्या प्रायव्हसीचा प्रत्येक माणसाचा, माझ्या मुलीचं दार लहान असल्यापासून आम्ही नॉक केल्याशिवाय तिच्या खोलीत जात नाही. आणि या काही माणूस म्हणून तुम्ही एकत्र राहताना, एकत्र आयुष्य जगताना ह्या गोष्टी मेंटेन करायलाच पाहिजे. तरच प्रश्नच नाही. तुम्ही युअर एन इंडिव्हिज्युअल फर्स्ट आणि ह्याच्यामध्ये काही फार इंडिव्हिज्युअलिटी वगैरे असं काही नाही. इट इज व्हेरी सिम्पल. आणि तुमचं आयुष्य ऑर्गॅनिकली ओव्हरलॅप जेवढं होणं आवश्यक आहे, एक कुटुंब म्हणून, एक कंपॅनियन्स म्हणून, एका घरात राहणारे दोन लोक म्हणून, एक संसार करणारे दोन लोक म्हणून ते आहेच. आणि ते कनेक्शन ऑर्गॅनिक असलं पाहिजे. आता तू माझा नवरा आहेस तर सगळं तू मला सांगितलं पाहिजे, किंवा तू बायको आहेस तर तू हा तुझा मित्र कसा वगैरे जे असू शकतं. हे प्रश्नच आमच्यात सुदैवाने म्हण किंवा व्हॉटेव्हर कधी चालेल. हा म्हणजे ते काही म्हणजे माझ्यामध्ये ते प्रश्नच पडतच नाहीत मुळात पहिली गोष्ट. आणि मला असं वाटतं की माझं स्वतःचं असं मत आहे की व्हॉट इज क्वालिटी टाइम हा सुद्धा एक महत्वाचा, म्हणजे हा टाइम क्वालिटी आहे आणि हा टाइम क्वालिटी नाही. समजा मी आणि ती आहोत आणि आम्ही दोघं बसलोय, आम्ही कॉफी पितोय, आम्ही काहीतरी चर्चा करतोय, गप्पा मारतोय, कुठल्या विषयावर बोलतोय, किंवा उद्या आम्ही दोघं बसलोय आम्ही एक सिरियल बघतोय. ह्याच्या आता हा नव्हता क्वालिटी टाइम बरं का, हा रोजचा. आता क्वालिटी टाइम म्हणजे वेगळा. आपण काय बोलणार आहोत त्या क्वालिटी टाइम मध्ये? माझ्या सगळ्या प्रश्नांची धज्जिया उडवत आहे. धज्जिया नाही उडवते मी, धज्जिया नाही उडवते मी. तुला काय सांगतोय ना की माझं असं मत आहे की क्वालिटी टाइम म्हणून आपण जो परत मला असं वाटतं, आणि हे आमच्यामध्ये खूप ऑर्गॅनिकली घडतं. मी तुला सांगतो की आम्ही ठरवून काय होत नाही. तो क्वालिटी टाइम म्हणून त्याच्यात की आता आपण आहोत की आता ही 2 तास क्वालिटी टाइम आहे म्हणजे काय बोलायचं नाही. असं होतं कधीतरी आता मी 4 दिवसांनी मुंबईहून आले तर नको तू कट्ट्यावर जाऊस रात्री, असं थोडं कुरबुरी होता. ती होते आता बस तू इथे कट्ट्यावर नको जाऊस. मग मी म्हणतो नाही मी जातो ना जरा. बोलता म्हणाल होतं की कधीतरी असं म्हणजे कॉफी पितो तर एकत्र पितो, किंवा आम्ही जिमला जातो तर आम्ही एकत्र जातो. असं नाही की जो सहज आपल्याला मिळतो काय इंटरॅक्शन होतं. एक्झॅक्टली. गंमत अशी आहे की तुम्हाला जर का एकमेकांची कंपनी नको असेल ना तर मग हे क्वालिटी टाइम आणि हे सगळ्या गोष्टी यायला लागतात. पण तुमची रोजची कंपनी तुमची जर एकमेकांची तुम्ही एन्जॉय करत असाल तर माझं मत याच्यापेक्षा क्वालिटी टाइम काय असतं. आणि दुसरी गोष्ट काय माहिती ना की काय आहे, आमच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी एकमेकांना माहिती असतात, पण आम्ही त्याच वेळेला एक स्वतःचा एक इंडिव्हिज्युअल, आता तो इंडिव्हिज्युअलिटी त्याला फंडे वाटतात ते, पण असे आम्ही पाळतो. पण ते म्हणजे जसं ही म्हणाली तसं की प्रत्येक माणसाची एक स्वतःची स्पेस असते ना, प्रत्येक स्वतःचं एक त्याचं काहीतरी स्वतःचं असतं, त्याची सिक्रेट्स असतात आणि असायलाच माझी सिक्रेट्स आहेत, तिची ती सिक्रेट्स आहेत. असं नाही होत की तुम्ही नवऱ्यामध्ये सगळी सिक्रेट समोर टाका आणि हे करा. आणि त्याच्यामध्ये दरवेळेला तुम्ही एकमेकांची किंवा काही तुम्ही खोटं बोलताय, प्रतारणा करताय, फसवताय असं काहीच नसतं. तो बेसिक फेथ तुमचा इफ इट इज इन प्लेस, ती कम्फर्ट, ती मैत्री असेल तर मला फायनली असं वाटतं की आफ्टर सो मेनी इयर्स ऑफ मॅरेज तुम्हाला एक कम्फर्ट लागते, हार्मनी लागते की घरात अरे आता घरी गेलं की डोक्याला शॉट. हे दोघांना जर वाटत असेल तर काहीतरी गडबड. यू शुड लुक फॉरवर्ड टू कमिंग होम. म्हणजे अजूनही आता इतक्या वर्षांनी रविवारी त्याला सुट्टी असते, तर शक्यतोवर काही रविवारी मी मुद्दाम उठून कुठे जात नाही, किंवा त्याचा एक सकाळचा कट्टा सोडला तर तो ही विल मेक शुअर की ही इज ॲट होम. तर हे ऑर्गॅनिकली जर होत नसेल तर मग काहीतरी तुमच्या फंडामेंटल्स मध्ये गडबड आहे असं. पण हे प्रत्येक इट्स व्हेरी पर्सनल. पण आमच्यामध्ये अजून एक काय माहिती आहे, दोघांमध्ये एक खूप फंडामेंटल दोघांमध्ये फरक आहे आमच्या दोघांमध्ये. तो असा आहे की ती खूप काळ तिची राहू शकते, म्हणजे इन हर ओन कंपनी, आय एम व्हेरी हॅपी इन हर ओन कंपनी तिच्या ज्या गोष्टी करत असते. आणि माझं असं आहे की मी इन माय ओन कंपनी फार काळ नाही राहू शकत. म्हणजे मी एकटा म्हणजे राहीन काय अर्धा दिवस डोक्यावर म्हणजे 1 दिवस. मला आय वॉन्ट पीपल, सो आय एम ऑलवेज लाईक टू बी विथ पीपल, असं माझं थोडंसं आहे. पण ते आमच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला, ते बरोबर सुवर्ण मध्ये आमचा बॅलन्स झालेला आहे आमचा. आणि तो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम झालेला आहे. म्हणजे राधा आणि विभा कायम म्हणतात चालला बाहेर. मला नाही घरात बसायला आवडतं. घरात एकटी मी काहीतरी वाचत असते, लिहित असते, पाहत असते. आय एम सो हॅपी. हा पण नाहीये, ती पण नाहीये, मला तो मी टाइम मिळतो. त्याला तो फार नकोच असतो, त्याला माणसं लागतातच. मी म्हणतो की मला
मला कंटाळा येतो असं म्हणू आपण. आणि मला माहिती आहे ऋषिकेश, तुझ्यामध्ये ना काही घटना, काही प्रसंग, काही किस्से असं खूप एक छान पद्धतीने सांगण्याची खूबी आहे. स्टोरी टेलिंग आपण त्याला. आणि तू खूप छान पद्धतीने सांगतो, मीठ मिरची लावून असं माझं म्हणणं नाहीये, तू ते छान खुलवून सांगतोस असं मला म्हणायचंय. हा अगदी लाईट हार्टेड प्रश्न तू घे की समजा घरी अशी कधी वेळ झाली की एखादी वेळ निभावून न्यायची आहे, एखादी प्रसंग निभावून न्यायचा, तर अशा खूबीचा तुला तिथे काही उपयोग होतो का? प्रसंग निभावून न्यायचा म्हणजे आता जसं तिने सांगितलं की अरे तू जाऊ नकोस किंवा पण नाही तुला जायचंच नाही, काही नाही, तिकडे मी जाणार आहे असं तू सांगतो. तू जाणार आहे. उशीर झाला वगैरेचा काही संबंध नाही. म्हणजे उशीर येण्याबद्दल काही, म्हणजे मी उशिरा समजा आलोय घरी आणि तू उशिरा का आलास असं फारसं काही. पूर्वी व्हायचं, अगदी लग्न झालं तेव्हा तो पेस्ट्रीज घेऊन यायचा घरी. वडिलांनी शिकवलं त्याच्या की पेस्ट्रीज घेऊन आल्यामुळे आता काहीतरी आता नाही, असं ते खूप सुरुवातीच आहे, आता नाही. पण आता काय असं काही वेळ निभावून न्यावी लागत नाही, कारण अनेक वेळेला मोबाईलमुळे आपण कुठे आहोत, काय करतोय, कधी येणार हे एकमेकांना माहिती असतं. आणि आमच्या दोघांच्या बाबतीत जरी किती मला स्पेस, प्रायव्हसी असेल ना, तरी असं कधीच झालेलं नाहीये की त्याला माहित नाही मी कुठे आहे आणि तिला माहित नाही आणि मला माहित नाही तो कुठे आहे. हे नॅचरली कधी झालेलं नाही. म्हणजे असं नाही की दरवेळेला मी इथून इथे चालले आता असं सांगतो असं नाहीये, पण मी एक्स ठिकाणी आहे किंवा एक्स व्यक्ती बरोबर आहे आणि मी त्याला सांगते मी वाय ठिकाणी आहे आणि झेड व्यक्ती बरोबर आहे, असं कधीच झालेलं नाही. बिकॉज वी हॅव फॉर्म दॅट कम्फर्ट झोन. थिंक दॅट्स. ह्या नोटवरती ना आपण एक गंमत म्हणून एक रॅपिड फायर घेऊया, थोडक्यात उत्तर. एका विषयाला दोघांनी उत्तर द्यायचे. दोघांनी उत्तर द्यायचे. म्हणजे आधी हे करायचं का, मी आधी का तो आधी, असं काय? तू देतो मी पण उत्तर द्यायचं. अच्छा, मग त्यांनी माझं कॉपी केलं तर परिणाम. आता तुम्ही एकत्र आहात इतके दिवस, काय काय वेळेला असं होऊ शकणार आहे. मी तर कॉपीच करणार आहे. बर. अगदी 1 ते 2 शब्दात स्वभावाचं वर्णन त्याच्या का माझ्या? तू त्याच्याबद्दल सांगायचं. खरा, मोकळा आणि ट्रुली जेंडर अबायस्ड. ऋषिकेश काय ग त्याबद्दल सांगू? मला नको विचारू. नाही, माझ्या मते तिच्याबद्दल सांगायचं तर व्हेरी इंटेलिजंट, व्हेरी क्रिएटिव्ह आणि आपण काय म्हणू, एक शब्द बरोबर आहे किंवा माहित नाही की एम्पथी असते ना सगळ्याबद्दल, अशी एक समजून घेणारी. तुम्हाला मदर तेरेसा म्हणायचं, समजून घेऊन करायची असं अशी ती आहे आणि जेन्युअनली लोकांचं चांगलं व्हावं ह्या मताची ती आहे. म्हणजे तिला दुसऱ्याचं वाईट व्हावं असं कधी येत नाही. मुळात एखाद वेळा असं होतं की झालं सुचवायचा प्रयत्न करते. वेळ असेल तेव्हा गप्पा, कुकिंग की मित्रमैत्रीण? मी कुक करायचं असं. तुला काय आवडतं तेव्हा तुला काय आवडेल? गप्पा आणि मित्रमैत्रीण. गप्पा, मित्रमैत्रिणी, कुकिंग, तिन्ही आवडतं. डिपेंड्स आज काय वाटतंय. सरप्राईज कोणी कोणाला देतो का? वाव, फार भारी प्रश्न. आवडतो तो देतो, त्यांनी दिली आहेत मला पूर्वी. त्याच्या बाबतीत असं की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मला त्याच्यापासून काही लपवून ठेवणं, आणि तो मला ही रीड्स मी लाईक अ बुक, तेवढा मी त्याला रीड नाही करू शकत. त्यामुळे तो मला सरप्राईजेस दिली आहेत त्यांनी पूर्वी. आता इतक्यात नाही. मला भारी लिहिलंय, पण मला वाचता येत नाही पूर्ण. मला भारी लिहिलंय. चालेल. घरात एखादी वस्तू समजा सापडत नसेल तर ती पटकन कोणाला सापडत? मला हे कुठे ठेवलंय, मला ऐक ना, मला तू डोंट आस्क, मला तुम्ही सांगतो ना तुला. एक आवडणारी आणि एक न आवडणारी अशी गोष्ट किंवा सवय. त्याची आवडणारी गोष्ट म्हणजे त्याचा रेझिलियन्स, त्याचा पेशन्स. त्याला कधी कंटाळा आलेला मला कंटाळा आलाय असं तो कधी म्हटलेला नाही. पण न आवडणारी गोष्ट म्हणजे तो अत्यंत आळशी आणि लेडबॅक आहे. व्हेरी लेडबॅक अँड गोव्यात जन्माला पाहतो मी असं म्हणलं. म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ, म्हणजे कंटाळा येत नाही पण तो लेझी पण आहे, आळशी पण आहे. तो त्याच्या पोटेन्शियल्स तो संपूर्णपणे एक्सप्लॉइट करतो असं मला वाटत नाही. काय प्रश्न सांग बरं. एक आवडणारी गोष्ट, एक न आवडणारी गोष्ट किंवा सवय. आवडणारी गोष्ट तिच्याबद्दल जसं म्हणलं ना की तिचा गोष्टींकडे जो अप्रोच असतो ना, तिचा जो असलेली तिची एनर्जी असते, एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक, आणि ते करताना
ती कॉम्प्रोमाइज नाही करत त्या गोष्टीमध्ये. कारण 100% करायचं, ते चांगलंच करायचं तेवढ्या वेळ, ते शिकण्यासारखं आहे तिच्याकडनं. आणि न आवडणारी तिची गोष्ट म्हणजे ती अनेक वेळेला, म्हणजे मी गोष्टींकडे जितक्या पॉझिटिव्हली बघतो तेवढ्या ती बघत नाही. ती अनेक वेळेला स्ट्रेस घेते, अँझायटी, काही होत नाही. त्यामुळे तिची मला ती सवय थोडी. मी अनेक वेळा सांगत असतो, कशाला करते, काय याची काही होणार नाही, तू हे करून काहीच होणार नाहीये, तुलाच त्रास होईल फक्त. समजावणारा माणूस आहे. हो, प्रेमात माणूस ग्रो होतो का? 100%. आपण त्याच्याशी बोललो, 100%. प्रेम मुक्त असतं तर नात्यामध्ये बंधन असतं? डिपेंड्स. तुम्हाला, म्हणजे माझं म्हणणं हे फार कवी पोएटिक आहे, सगळं पोएटिक प्रश्न आहे. असं काही नाही मला वाटत. तुम्ही दोन माणसांचं, दोन व्यक्तींमध्ये ते अंडरस्टँडिंग असेल तर प्रेमही मुक्त आहे आणि नातंही मुक्त आहे. आणि ते जर का नसेल तसं तर ते प्रेमही अत्यंत टॉक्सिक आहे आणि नातंही अत्यंत टॉक्सिक आहे. सो इट डिपेंड्स ऑन. मी याचं खरंच रॅपिड फायर उत्तर देणार आहे. बंधन प्रेमाचं असावं, नात्याचं नसावं. सुंदर. वा, हे लेखिका आहे ना, मला हे काय जमत. हे आपल्याला जमणार नाही. मिर्च मसाला सिम्पल. नाही, पण जेन्युइन सांगितलं तरी काही मिरची मसाला नाही. मी सांगितलं ना, बघा म्हणले ना स्टोरी. पण रॅपिड फायर मध्ये मिर्च मसाला नसला पाहिजे. इट्स रॅपिड फायर. बरं, आता जसं नवरा बायको, नवऱ्यासाठी बायको असते, बायकोसाठी नवरा असतो, तर आपण एक हक्काचा माणूस आपला असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये त्याला गृहीत धरावं नाही. गृहीत टू वॉट? कशाला गृहीत धरणं म्हणतात? उदाहरणार्थ, आम्ही एक गोष्ट अजिबात करत नाही की मला हो माहितीये मला, तरी मी सांगतो ह्याचं हो किंवा नाही उत्तर नाही असू शकत. म्हणून की समजा मला कोणी फोन केला आणि सांगितलं की अमुक अमुक जेवायला ये, ऋषिकेशला घेऊन ये. हो, ऋषिकेश येईल, असं मी कधीच म्हणत नाही. मी कायम असंच म्हणते की हो, मी त्याला निरोप सांगते, त्याचं काय मला माहित नाही. हे गृहीत धरणं मी करत नाही. पण मी हे गृहीत धरू शकते की उद्या माझ्या हातनं घोडचूक जरी झाली किंवा पाप जरी झालं तरी तो माझ्या बरोबर असेल. बरोबर, माझं हेच उत्तर आहे. हे गृहीत धरणं ऑन अ लार्जर ब्रॉडर सेन्स असावं, कारण नातं तुम्हाला ती मुभा आणि ती स्पेस देतं. किंवा माझं काही झालं तरी तो मला सोडणार नाही किंवा अबॅन्डन करणार नाही. म्हणजे माझं उत्तर मी गृहीत धरू शकते. सेम आहे की उद्या अगदी सिंपल सकाळी कॉफी प्यायला भेटू का असं विचारलं कोणी, तर मी विचारून सांगतो तिला वेळ आहे की नाही मला माहित नाही, तिचा काय प्लॅन आहे का मला माहित नाही. अदरवाईज मला आपण बघूया. हे यासारख्या सगळ्या याच्यामध्ये गृहीत नाही धरलं जात. पण जेव्हा इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, असं काहीतरी प्रॉब्लेम आहे, सो आय नो शी इज देअर विथ मी, मला माहितीये की ती तर एवढं पुढे येणं म्हणतात. एक्झॅक्टली. त्यामुळे त्याचं त्याच्यामुळे आपण त्या आणि ते तर तुम्हाला म्हणजे अगदी ते नवरा बायकोच्या नाही, ते जवळच्या मैत्रीच्या नात्यात पण ते असतं आणि ते असेल. ती आहे, तो असेल, काही झालं तरी तो आहे, असं आम्हाला एकमेकांव्यतिरिक्तही आमच्या लोकांविषयी वाटतं की ही आहे, हा आहे. आय थिंक दॅट गोज विदाउट सेइंग. तिचा एक आवडलेला चित्रपट आणि एक न आवडलेला. तिने काम केलेला अभिनेत्री म्हणून हरिश्चंद्रची फॅक्टरी आवडलेला. सगळेच आवडलेत मला, असं काही. आणि मला असेल न आवडलेले असं काही नाहीये. तर तुमच्या दोघातला समान धागा म्हणजे नाटक आणि थिएटर हा आहे. विभा, तू पहिल्यापासून वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण करतेस, नाटक लिहितेस, आता पुस्तक, कथासंग्रह, हे सगळं तुझं लिखाणामधनं बरेच विषय तुझ्या हाताखालून जातात. तसंच 7च्या आत घरात हा एक छान गाजलेला चित्रपट तू केला होतास. तर तो काळ आणि आता तू ग्रिप्स थिएटर मध्ये जे काही नव्या पिढीबरोबर काम करतेस, तो एक तुला अनुभव आहे. तर त्यावेळेचा काळ, 7च्या आत घरानंतरचा आणि आत्ताचा, ह्या वेगवेगळ्या माध्यमातून काम करण्याचा काळ, याच्यामध्ये तुला नवीन पिढी बरोबर आणि तेव्हापासूनच्या सगळ्या लोकांच्या बरोबर वावरताना काय फरक झालेला दिसून येतोय वेगवेगळ्या माध्यमातून? खूपच फरक आहे, अर्थातच संबंधात खूप फरक आहे. आणि मला आता म्हणजे मी 17-18 वर्षाची होते जेव्हा मी नाटक करायला लागले, आणि माझी मुलगी आता 19 वर्षाची, म्हणजे ऍक्च्युली कम्प्लीट 1 जनरेशनचा तो एक सर्कल कम्प्लीट झालाय अशा अर्थाने. त्यामुळे मी माझ्या वेळची मी आठवते आणि मी राधा आठवते. अर्थात मी खूप एका वेगळ्या घरात लहानाची मोठी झाली, त्यामुळे मला मिळालेलं फ्रीडम, मला माझ्या घरी असलेला मोकळेपणा हा खूप वेगळ्या पद्धतीचा होता. तसा माझ्या बरोबरच्या सगळ्या मुलींच्या किंवा मुलांच्या
मुलांना होता असं नाहीये. पण आता ना खूप एकीकडे खूप एक्सपोजर आहे, त्यामुळे कन्फ्युजन आहे. पण दुसरीकडे त्या इन्फॉर्मेशननी एक आलेली क्लॅरिटी आणि ठामपणा पण आहे मुलांमध्ये. त्याचे प्रोज पण आहे, त्याचे कॉन्स पण आहेत. मुला मुलींमध्ये प्रचंड कम्फर्ट आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की आजकाल काहीही असतं, पण तेवढीच त्या मुलगा मुलगी या मैत्रीमध्ये प्रचंड कम्फर्ट आहे, मोकळेपणा आहे, संवाद आहे, क्लॅरिटी आहे. हा माझा मित्र आहे म्हणजे काय, आणि कितीही जवळचा मित्र असेल तरी ते काय आहे ही क्लॅरिटी आहे. हा एक खूप. आणि दुसरं म्हणजे ना एक चांगली इन अ वे चांगली गोष्ट मला आताच्या मुलांमध्ये असं वाटतं की आपण याची फ्लिप साईड पण आहे की ते ना वर्शिप नाही करत कोणाला, की ही किंवा हा माझा गुरु आहे, हा माझा गॉड आहे, हा माझा मेंटॉर आहे, तर हा असं वर्शिपिंग नाहीये. खूप त्या बाबतीत ते सतर्क आणि सजग आहेत मुलं. मोठ्या माणसांना रिस्पेक्ट द्यायचा हे आपल्याला शिकवलंय लहानपणापासून आणि आपण ते करतो, जे चांगलं पण आहे. पण ही मुलं खूप क्लिअर आहेत की इज दिस पर्सन वर्थ गिव्हिंग रिस्पेक्ट टू. या बाबतीत त्यांची क्लॅरिटी आहे. आणि मला असं वाटतं की इट्स अ व्हेरी गुड, इन अ वे व्हेरी गुड क्वालिटी. कारण दरवेळेला वयाने आणि अनुभवाने जास्त असलेली माणसं बरोबरच असतात असं नाही, किंवा ते सांगतात ते आज त्या मुलांसाठी रेलेव्हंट असतंच असं नाही, किंवा ते त्यांना उपयोगी पडणारं असतंच असं नाही. त्याचबरोबर त्याच्याबरोबर एक उद्दामपणा येतो, ॲरोगन्स येतो, हे त्याची फ्लिप साईड आहे. पण मला असं वाटतं मुलं ना आता फार स्वतःचा विचार करून चुकत असतील, म्हणजे त्यांचे निर्णय बरोबरच असतात असं नाहीये. मग ते वैयक्तिक आयुष्यातले असतील, ते व्यावसायिक आयुष्यातले असतील, शैक्षणिक क्षेत्रातले असतील, मुलं फार स्वतःचा वेगळा विचार करून निर्णय घेतात. आपणही त्या पिढीला तसं वाढवलं आहे, हेही त्याचं एक कारण आहे. हा, आणि मात्र हे त्यांना, आणि ते करतात की रिस्पॉन्सिबिलिटीही घेतात, जबाबदारी पण घेतात. ज्याला आज कदाचित ओल्ड स्कूल दृष्टीने बघायचं म्हणलं आजकालच्या मुलांना काही पडलेलीच नाहीये वगैरे असं म्हणता येईल. पण आम्ही अनेक वर्ष सतत येणाऱ्या पिढीबरोबर काम करत आलोय, त्यामुळे आम्ही खूप मोठं ट्रान्झिशन मुलांमध्ये पण पाहिलेलं आहे. आणि दरवेळेला आम्ही हाच प्रयत्न केला की मला आपसूक त्या पिढीत नवीन मुलांमध्ये काय चांगलं आहे, काय वेगळं आहे हे पण दिसत आलंय. पण फार पटकन आपण यंगर जनरेशनला डिस्कार्ड करतो की आजकालच्या मुलांना काही पण तसं नाहीये. दे कम विथ देअर ओन सेन्सिटिव्हिटी अँड सेन्सिबिलिटी. हा एक खूप मोठा फरक आहे, ज्याचे फ्लिप साईड, प्रत्येक बदलाचे काहीतरी फ्लिप साईड असतातच, तसे आहेतच. पण त्यांच्याकडे ती कपॅसिटी आहे आपला विचार करून आपला निर्णय घेण्याची, जे मला आवडतं ते त्यांच्यातलं. पण मग असं पुढे जाऊन त्यांच्यामधले संबंध म्हणा, किंवा आता मी म्हणेन की लग्न संस्था, याच्याकडे बघण्याचा काही दृष्टिकोन काही आता पुढच्या पिढीमध्ये खूपच बदललेला आहे, खूप बदललाय. आणि परत त्याचे प्रोज अँड कॉन्स आहेत. म्हणजे आपल्या आई वडिलांच्या पिढीने अत्यंत दुःखदायक, क्लेशकारक नाती आणि मॅरेजेस पण ओढत शेवटपर्यंत नेली, अशा कितीतरी. आणि हे सत्य आहे, म्हणजे दिसायला एक असेल पण घरात काय आहे ते आपल्याला माहिती होतं. आपल्या पिढीमध्ये आपण कुठेतरी कन्फ्युज्ड स्टेटमध्ये आहोत, तितकं टिकवता पण येत नाहीये, त्याच्याशी कॉम्प्रोमाइज पण करता येत नाही, असंही अनेकदा होतं, पण तोडता पण येत नाहीये. आता जी पिढी आहे ती कदाचित तो पेंड्युलम, आपल्या एका सोशो इकॉनॉमिक क्लास मधलं मी सांगते कारण तेच मी जवळनं पाहिलेलं आहे, तो पेंड्युलम हॅज गॉन टू द अदर साइड सध्या, की टिकलं थोडी गाजराची पुंगी असं पण लग्नाकडे बघितलं, टिकलं नाही टिकलं तर खटाखट डिवोर्स होतात. पर से माझ्या प्रकृतीला किंवा माझ्या स्वभावाला तोडून टाकणं हा माझा स्वभाव नाहीये. दोज आर नॉट माय चॉईसेस, आणि मी तशा पद्धतीने जगलेली नाहीये. आणि मला असं वाटतं की कुठलंही नातं निभवण्यासाठी तुम्हाला एफर्ट करायला लागतो, तुम्हाला कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. पण ते कॉम्प्रोमाइजेस करताना त्या नात्याची क्वालिटी काय आहे हे फार महत्वाचं आहे. तुम्ही काय टिकवताय, जे टिकवायचा प्रयत्न करताय त्याची क्वालिटी काय आहे हे फार महत्वाचं आहे. ते टू सम एक्सटेंट ही पिढी बघते आहे, आणि ती स्वतःची आणि आपल्या पार्टनरची आणि पर्यायी कुटुंबांची फरफट त्या अर्थाने करत नाहीये. अगदी मुलं असली तरी ते निर्णय तसा घेत आहेत, कारण हे मला निश्चित वाटतं की सगळं आनंदी आणि हंकीडोरी कधीच नसतं, पण दोन दुःखी पालक
चांगले पालक नाही होऊ शकत एकत्र राहून इफ दे आर अनहॅपी, वेअरएज दे कॅन बी बेटर पेरेंट्स इफ दे आर हॅपीयर बिंग अपार्ट. तर हे काही निर्णय ही पिढी त्या अर्थाने फार सहज घेते आहे. दे आर गिव्हिंग अ प्रायोरिटी टू देअर ओन सेल्फ. मला काय हवं आहे, त्याला स्वार्थीपणा म्हणू शकतो आपण. तसं क्लॅरिटी पण आहे सगळ्या गोष्टी, आणि त्याचा कदाचित एक्स्ट्रीम स्वार्थीपणा असू शकते, मला मान्य आहे, आणि तो त्याचा धोका आहे त्यातला. पण आपल्याला जनरेशन्स टुगेदर आपल्याला स्वतःला शेवटची, एस्पेशली बायकांना शेवटची प्रायोरिटी स्वतःला द्यायची. स्वतःच्या सुखाचा विचार, आनंदाचा विचार, मला काय हवं याचा विचार सगळ्यात शेवटी करायचा. आणि त्यामुळे कितीतरी अशा पिढ्या आहेत की ज्या आयुष्यभर करून आयुष्याच्या लेटर हाफ मध्ये अत्यंत दुःखी आहेत, आणि मग ती सगळ्या जगाला दोष देत आहेत त्या की ह्यांच्यामुळे झालं, ह्यांच्यामुळे असं झालं. आणि आय डोंट थिंक इट्स हेल्दी ॲट ऑल. त्यामुळे त्या दृष्टीने नातेसंबंधांकडे ते वेगळ्या दृष्टीने बघतायत हे नक्की. फक्त मला असंही वाटतं की 100 वेळा त्यांनी विचार करावा लग्न करण्याआधी, कारण अजूनही आपल्या लग्न हे 2 कुटुंब आहेत, त्याच्यात एक लिगॅलिटी आहे, मुलं झाल्यावर आणखी ती कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर मी माझ्या मुलीला हा असं सांगतो उघडपणे नाही, पण मी तिला हेच सांगते की जेव्हा केव्हा तुला लग्न करायचं, इफ यू मीट समबडी, वेन यू मीट समबडी, तू त्याच्याबरोबर आधी राहा, लिव्ह इन टुगेदर, आणि मग तुला वाटलं तर लग्न कर. हे आजच्या पिढीने करतात बहुतांशी, अँड आय थिंक दॅट्स अ व्हेरी गुड चेंज. म्हणजे बघायला गेलं तर त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइजेस आणि ऍडजस्टमेंट्स पण आहेत, असतातच. भिन्न व्यक्ती एकतर एकत्र येणार, आणि ते असणारच. ते करण्याची तुमची टेनॅसिटी किती आहे. आणि परत लाईक आय सेड, खूप कॉम्प्रोमाइजेस करून, खूप हे करून तुम्ही जे टिकवायचा प्रयत्न करताय त्याची तुम्ही काय क्वालिटी बिल्ड केली ते फार महत्वाचं आहे. तर मग तो स्ट्रगल तसा वाटत नाही. हे फार इट्स व्हेरी पर्सनल आय थिंक. पण आता ही पिढी लग्न झालं आपलं म्हणजे आता खेळ ठोकले आणि आता असं नाही बघत आहे त्याच्याकडे. दॅट्स अ गुड थिंग. पण एक प्रकारे अपेक्षा पण केली जाते की जो कोणी पार्टनर असेल त्याच एका व्यक्तीतनं सगळ्याच गोष्टी, सगळ्याच अपेक्षा पूर्ण व्हायला. त्या इतका त्या वेडेपणात दुसरा नाही. असं होऊच शकत नाही. ते काय कैलास जीवन नाहीये की मल्टिपल पर्पज आयुर्वेदिक क्रीम, तसं नाहीये ना. जसं तू ऍक्सेप्ट केलेस ह्या रोमॅन्टिक नाहीये तो. ठीक आहे, म्हणून मी असं नाही बघत कोण मला लव्ह लेटर लिहिलं, असं नाही होत माझं. पण आणि इट्स अ पॅकेज ना, तो तसा असता समजा तर तो कदाचित भयंकर पॉझिटिव्ह असता आणि तो सतत हे म्हणत असता की कोणावर गेली दिसतो रात्री, हे दॅट कुड हॅव बीन द इट्स अ पॅकेज. त्यामुळे मला हे फ्रीडम हवा आहे की तो मला ही इज ट्रस्टिंग मी आणि तो ही इज नॉट पॉझेसिव्ह किंवा ही इज नॉट ऑब्सेसिव्ह, हे मला हवं आहे. पण तरी त्यांनी माझ्यासाठी कविता पण लिहिली पाहिजे. असं कोणाला असं पॅकेज मिळत असेल तर दे आर लकी, पण असं नसतं आय थिंक. तर दोन्ही पार्टनर आता कामाच्या मागे असतात, पळत असतात, कधी कधी संवादाचा अभाव पण असतो. पण आपण म्हणतो की कम्युनिकेशन इज द की. तर हा संवाद कशा प्रकारे प्रभावी व्हायला हवा, त्याच्यामुळे नातं आणखी खुलू शकतो. आपला संवाद आता कमी झाला असं मला वाटतं. अभाव बिभाव आहे आमच्याकडे संवादाचा. तुमच्याबद्दल मला असं वाटतं की बरं आता खूप वेळ मी फक्त टेनिसची मॅच बघतो. मला नाही, हा प्रश्न तूच सांग बाबा, तूच सांगू शकशील. मला असं वाटतं की प्रवाही असावं नातं. 10 वर्षापूर्वी जसं आपलं नातं होतं तसंच आत्ता असलं पाहिजे, तशीच हुरहुर, तसंच असं घालमेल झाली पाहिजे. अशा जर अपेक्षा असतील तर यू आर डूम्ड. म्हणजे अनेकदा लोकांना असं वाटतं की तू 10 वर्षापूर्वी जसा रोमॅन्टिक होतास तेव्हाही नव्हता, पण समजा तसा तू आत्ता नाही. तसं होणारच नाही. ते प्रवाहीच असलं पाहिजे नातं. आणि तुम्ही जर एकमेकांशी संवाद, तुमचा तो एक ऑर्गॅनिक कम्युनिकेशन असेल तर त्याच्यासाठी फार काही वेगळे प्रयत्न करावे लागतात असं नाही मला वाटत. मग उदाहरणार्थ मी जेव्हा मुंबईत असते तेव्हा आम्ही काही एकमेकांना फोन करत नाही. मीच कधीतरी त्याला एखादा मेसेज केला तर तो तेही करत नाही. तो कधी मला आय मिस यू म्हणत नाही, किंवा आम्ही सतत व्हिडिओ कॉल करतोय. ह्यातलं काहीच आमच्यात होत नाही. पण माझ्या माइंडस्पेस मध्ये काय चाललंय त्याला माहिती असतं. त्या क्षणी माहिती नसेल तरी जेव्हा आम्ही परत भेटतो तेव्हा एक आढावा सगळ्याचा, मग असं झालं तसं झालं, मग तो आज कसं, हे खूप ऑर्गॅनिकली होतं. त्यामुळे तुम्ही तो संवाद कसा अनेक नवरा बायको समजा 2 शहरात असतील तर ते सतत एकमेकांशी बोलतात, संपत. दॅट्स देअर वे, दॅट इज नॉट अवर वे ऍट ऑल. पद्धत वेगळी असू शकते, प्रत्येकाची पद्धत असते. तशी आमची नाहीये. म्हणजे आम्ही थोडेसे मी दूर असले की तो दूर असले, तो त्याच्या जगात असतो, मी माझ्या जगात असते. पण
कारण आम्ही हा संवाद आणि संपर्क फार ऑर्गॅनिकली आमच्यामध्ये तो घडत आलाय. त्यासाठी काही आम्ही फार वेगळं, आणि मला असं वाटतं यू शुड वॉन्ट टू शेअर. आज तुम्हाला ते वाटलं पाहिजे आतून की मला ह्याला सगळं सांगायचं आहे. हा, मग ते काय रोजचं सांगणं आहे जे मला होतं आणि त्याला होतं अनेकदा. म्हणजे काय ती काय ड्युटी नाही आपली की हिला काय अहवाल द्यायचा असं नाही होत. ते नॅचरली होतं जे होतं ते. आय थिंक ते असावं. आणि कारण एखाद्याच्या बॉडी लँग्वेज वरूनच कळतं ना की काहीतरी आज काय चाललं असेल, किंवा आज व्यक्ती आनंदी आहे किंवा काहीतरी तिला काही. माझ्यात तर त्याला कळतंच, त्याचं काही मला फार कळत नाही, कारण दॅट वे इज नॉट व्हेरी एक्सप्रेसिव्ह. आजच्या स्त्रीला आत्मभान आहे, पण निसर्गाने तिला आई होण्याचं जी काही देणगी मिळालेली आहे त्यामुळे ती जबाबदारी तिच्यावर असणारच आहे. पण कार्यक्षेत्र आजकाल स्त्रीचं विस्तारलेलं आहे. तिला कामही करायचंय, तिला घरही सांभाळायचंय. याचा अर्थ आत्ताही जे काही मी बोलले, तिला मूल होणार आहे, त्याच्यामध्ये ती अडकणार आहे. तर आपलं आई पण केंद्रस्थानी ठेवून तिने आपलं परी आखावा. फार पर्सनल आहे, व्हेरी ऑनेस्टली. अतिशय घरच्यांच्या मुलांच्या अपेक्षा काय असतात? एकतर घरातलं म्हणजे तुम्हाला मूल व्हावं न व्हावं कसं, ह्या संदर्भात आजच्या काळात ते स्त्री पुरुष नवरा बायको, आणि त्यातही प्रामुख्याने स्त्री, तो तिचा विचार आणि तिचा निर्णय असावा संपूर्णपणे. टू सम एक्सटेंड पार्टनरचाही, पण स्त्रीलाच फिजिकली त्याच्यातनं जायला लागतं. सुरुवातीचा मोठा काळ स्त्रीला त्याच्यात फिजिकली सुद्धा ती कनेक्टेड असते, मूल झाल्यानंतर सुद्धा. त्यामुळे त्याच्यामध्ये बाकी कोणाचंही काहीही त्याच्यामध्ये मत नाही, ते मत व्यक्त करू शकतात, पण नो बडी एल्स शुड हॅव एनी डिसायझिव्ह कमेंट ऑल्सो ऑन दॅट. तो तिचा निर्णय, तो आणि कुठल्याही प्रकारचं प्रेशर, कुठल्याही प्रकारचं सुचवणं नाही, हा असलं स्त्रीचा जन्म वगैरे, हे काहीही आजच्या काळात नसावं असं मला पर्सनली वाटतं. आणि त्या बाईनी सुद्धा, मुलीनी सुद्धा केवळ आणि केवळ आई व्हायचं असेल तिला, तरच आई होण्याचा निर्णय घ्यावा. हे मला जरी अगदी मला मान्य आहे की म्हणजे खूप त्याच्यावर वाद प्रतिवाद आहेत. मध्ये असे काही आर्टिकल्स होते की मातृत्वाची इच्छा ही आपल्याकडे ट्रेडिशनली जेवढी शारीरिक आहे असं म्हटलं जातं, तेवढी ती शारीरिक नाहीये. इट इज सोशल कंडिशनिंग. असा एक विचार प्रवाह आहे की बाईला जेनेटिकली जन्मानुजन्म पिढ्यानुपिढ्या हेच सांगितलंय की तिने आई होणं हे तिच्या स्त्रीत्वाचं पूर्णत्व आहे, त्याशिवाय तिला स्त्री म्हणून ती पूर्ण होत नाही. हे सगळं कंडिशनिंग आहे, कल्चरल कंडिशनिंग आहे. असा एक विचार प्रवाह आहे. मला माहित नाही, माझा त्याचा अभ्यास नाही. माझा वैयक्तिक अनुभव म्हणजे मला आई व्हायचंच होतं आणि मी झाले, आणि मला त्यामुळे मी कुठलीही तडजोड केली आहे, माझ्यावर कुठली बंधनं आली आहेत, माझं काहीतरी मला करायचं वेगळं होतं आणि आई असल्यामुळे मला करता आलं नाही, असं गेल्या 20 वर्षात मला कधीही वाटलेलं नाहीये. पण अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांना मुली आहेत, ज्यांना नाही वाटत आतून की स्त्री आई होणं ही माझी गरज आहे, शारीरिक किंवा मानसिक. आणि अनेकदा आपल्याकडे त्या बायकांना जज केलं जातं की काय अर्थ आहे का तुमच्या मग बाई असण्याला वगैरे, मग कशाला पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्या विचारसरणीतनं आपण पूर्णपणे बाहेर येणं आजच्या काळात आवश्यक आहे. कारण लेट हर फिगर आउट. आत्ता कुठे त्या बाईला आपल्या जनरेशन मध्ये, ते सुद्धा काही एका विशिष्ट वैचारिक एज्युकेशन बॅकग्राऊंड किंवा सोशो इकॉनॉमिक क्लास असलेल्या बायकांना थोडासा हे स्वातंत्र्य आणि मुभा मिळाली आहे हा विचार करण्याची की त्यांना काय हवंय. आतापर्यंत बाईनी तिला काय हवंय हा विचार करण्याची तिच्याकडे स्पेसच नव्हती. ती आत्ता जर मिळाली आहे तर तिच्यावर या एका कंडिशनिंगचं ओझं टाकू नये. कारण तिच्या मनात नसताना ती जर आई झाली तर शी विल बी व्हेरी अनहॅपी आणि शी विल मेक द चाइल्ड अनहॅपी. कारण मला असं वाटतं की अनहॅपी वुमन कॅन नेव्हर बी अ गुड मदर. कारण ती बिचारी फार स्वतःशीच झगडत असते. आणि मग अनेकदा पोस्टपार्टम डिप्रेशन वगैरे या गोष्टीचा तर आपल्याकडे कोणी विचारच करत नाही की शी स्टार्ट्स हेटिंग द चाइल्ड. आणि त्या गिल्ट मध्ये ती बाई कुठल्या लेवलला जाते. त्यामुळे हे फार खाजगी खूप वैयक्तिक आहे त्या दोघांचं आणि मोरसो त्या बाईचं. तर तिच्या त्या बाबतीत तिला पूर्णपणे विचाराचं आणि निर्णयाचं स्वातंत्र्य आजच्या काळात दिलं पाहिजे. काहीही फरक पडत नाही झालं नाही तर, ती स्त्री काहीही कमी होत नाही आई झाली नाही तर. अंतिम ध्येय अजिबातच नाही. तुझं काय मत आहे याविषयी एक बाबा? नाही, बरोबर आहे मी म्हणतो ते. म्हणजे ते
म्हणजे जसं ती म्हणते आता त्यांनी सांगितलं ते त्या फॅमिलीचा, त्या नवरा बायकोचा आणि त्यात त्या स्त्रीचा माझ्या मते इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह की मूल झालंच पाहिजे. त्या कपलला वाटत असेल, त्या स्त्रीला वाटत असेल, म्हणजे समजा नवऱ्याला वाटत असेल, बायकोला नसेल वाटत, तर त्यांनी ते सामंजस्याने बसून त्याच्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. पण मला पाहिजे आहे आणि झालंच पाहिजे असं नसलं पाहिजे. आणि तो आत्मभान, तू खूप चांगला शब्द वापरलास मगाशी की आत्मभान. ते आत्मभान आज जे यायला लागलं ना, तिला थोडा वेळ, ती स्पेस ही समाज म्हणून आपण द्यायला हवी. म्हणजे मूल होणं न होणं हा एक विषय, पण जर तिला हवं आहे, पण जसं मी म्हटलं की ती व्यावसायिक दृष्ट्या पण बाहेर पडते, तिच्या करिअरच्या दृष्टीनं बाहेर पडते, पण हवं असल्यानंतर हे जे आपण कुटुंब म्हणतो, त्याचा जो सपोर्ट म्हणतो तो पाहिजेच, हा मिळून तिने पुढे जायला हवंय. तर त्याच्यासाठी तिला काय प्रोत्साहन घरातून मिळायला हवं, पूर्ण प्रोत्साहन असायला हवं. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की त्या मुलींनी पण ना थोडं कुटुंब आपल्याकडनं बांधून पण ठेवायला हवं की मला माझ्या सासूचा ची मदत हवी आहे, पण मी म्हणेन तेच माझ्या सासूने केलं पाहिजे. असा पण अनेकदा आग्रह असतो की त्या फोन करून विचारणार की काय खायला, काय हे का केलं, आज किती वेळ. तर तुमची सासू, सासरे, आई हे त्या बाळाचे पण कोणीतरी आहेत आणि त्यांनी पण तुम्हाला वाढवलं आहे. तुमच्या कल्पना काही वेगळ्या असतील, पण यू हॅव नॉट अपॉइंटेड देम टू टेक केअर ऑफ युअर चाइल्ड. तर कुठेतरी हे फॅमिली म्हणून तुम्ही 4 गोष्टी तुमच्या सोडून देणं, हा विश्वास ठेवणं की या ब्रिंगिंगच्या कल्पना माझ्या नाही आहेत, पण ही आजीच आहे, तिच्या वेगळ्या असतील कदाचित, पण त्या 2 गोष्टी आजीने केल्या तरी काही वाईट नाही होणार आहे त्या मुलाचं. हे त्या मुलींनी पण समजून घेणं आवश्यक आहे. तर मला असं वाटतं की त्यासाठी तो एक बॅलन्स्ड आणि सारासार विचार माणसांचा, नात्यांचा, सासू सासऱ्यांचा, आई वडिलांचा, हे पण मुलींनी पण केलं पाहिजे. म्हणजे सगळं छान एकमेकांशी बोलून छान. आणि नाही पटलं 2 गोष्टी, ठीक आहे ना, एवढं काय त्याच्यात, वाईट तर करत नाही ना. तिची पण नातच आहे ती किंवा नातूच आहे तो, ती वाईट तर करणार नाही, तिची पद्धत वेगळी आहे. ते एक जोक आहे ना, एकदा एक सून आपल्या सासूला म्हणते, तू प्लीज डोंट गिव्ह मी एनी सजेशन्स अबाउट हाऊ टू रेज अ चाइल्ड, आय एम टॉलरेटिंग द वन यू हॅव ब्रॉट अप. ऍब्सोल्यूट पिंच ऑफ सॉल्ट. तर लग्नाला किती वर्ष झाली? 23. किती ग? 2001 ना, म्हणजे 23. 23.5 आधी तुमची मैत्री होती, किती काळ तुमचा? 25 वर्ष वी हॅव बीन एंगेज्ड, 23 years we've been married. त्याच्या आधी 2-3 वर्ष वी वर फ्रेंड्स. 98 पासून. 97-98 पासून. मग एवढा 25 वर्षाचा प्रवास तू काही शब्दात कसा मांडशील? मला असं वाटतं की खूप इट हॅज बीन अ कम्फर्टेबल अँड हॅपी कंपॅनियनशिप. इट्स अ जॉय राईड ऑफ फ्रेंडशिप. इट्स अ जॉय राईड ऑफ फ्रेंडशिप. सेम, व्हेरी कम्फर्टेबल जॉय राईड. माझे शब्द चोरून तो सांगतो. एनरिचिंग वेगळा शब्द एनरिचिंग काय नाही, पण म्हणजे मला असं वाटतं की वी विल पीसफुली ग्रो ओल्ड टुगेदर. पीसफुली. मला ना हार्मनी ही गोष्ट फार महत्वाची वाटते. म्हणजे आनंद, एक्साइटमेंट, थ्रिल, ऍडव्हेंचर, प्लेजर, हे सगळं महत्वाचं आहे. पण आफ्टर अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ तुम्ही ज्या माणसाबरोबर राहता ते पीसफुल असणं मला सगळ्यात महत्वाचं वाटतं. हार्मनियस असणं. आय कॅनॉट लिव्ह विथ अ कॉन्फ्लिक्ट. पीस अँड हार्मनी. हा, म्हणजे भांडण कधीतरी होतं, पण घरी जाऊन आता कशावर शब्दाला शब्द लागून काहीतरी, हे मला नंतर आपण त्याच्या पलीकडे गेले, पण ते हेल्दीली पलीकडे जातो. पण त्याच्यात आय थिंक ते तुला काय करायचं ते तू कर, मला काय करायचं मी करीन, मी तुला विचारत नाही, तू मला विचारत नको, इज नॉट अ. कारण त्या मग एका शांत पाण्यात निगेटिव्ह वादळ असतो. दॅट इज नॉट अस. निगेटिव्हिटीची टिंच असते की तू कर, मी तिला काही विचारत नाही, तो मला काही विचारत नाही. दॅट्स नॉट असं. फसाड लावून मागे, फसाडाच्या मागे काहीतरी. आणि दॅट माइट बी वर्किंग फॉर सम पीपल. आय एम नॉट जजिंग. प्रत्येक जण कसं आपलं मॅरिड लाईफ बघतो. दॅट इज नॉट फॉर अस, फॉर शुअर. तेवढं ना. की मग काही गोष्टी सोडून देणं की ठीक आहे, हा असाच आहे, हा काही बदलणार अशीच आहे, ते सेम. तू बघा, हे सांगितलंस की तुम्ही दोघं काही एकत्र प्रोजेक्ट करताय, तर काय करताय सांगा. एक तर नाटक करतोय
बाकी नाही का? बाकी अजून चर्चेत आहेत. आता नको ते. इन द पाईपलाईन. इट्स इन द पाईपलाईन. पण आम्हाला आता कारण अनेक वर्ष त्याच्यातला क्रिएटिव्ह आस्पेक्ट, त्याच्या व्यवसाय आणि त्या व्यवसायाच्या अनुषंगाने ज्या एक एक जबाबदाऱ्या त्याच्यावर आहेत त्या निभावण्यात एक खूप मोठा काळ गेलाय, ज्याच्यामध्ये आय थिंक हिज क्रिएटिव्ह साइड इज लिटिल क्वाईट ओव्हरशॅडोड. हा, असं मला वाटतं की क्रिएटिव्हली आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. जे आता आम्ही जमेल नाही जमेल भाग वेगळा आहे, पण प्रयत्न तर केला पाहिजे. जे आता याच्या पुढे करेल. उशीर नाही करून चालणार. हा, त्यामुळे आता ते तो करेल पुढच्या 1-2 वर्षात. त्याचे तपशील आता नाही सांगू शकणार, पण ते येतील असा आमचा विश्वास आहे. सो विभा आणि ऋषिकेश, तुमच्या दोघांशी बोलून गप्पा मारून खूप छान वाटलं. खूप मन मोकळेपणाने तुम्ही सगळ्या गोष्टी आमच्या बरोबर शेअर केल्या. तुम्ही दोघंही इथे वेळात वेळ काढून आला. तुमच्या व्यावसायिक ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्या सांभाळून तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि शब्दयात्रेच्या मंचावर आलात, त्याबद्दल तुमच्या दोघांचंही खूप खूप धन्यवाद. आणि शब्दयात्रीचे आणि नेहा तुझेही खूप आभार. तू आम्हाला दोघांना खूप जवळनं पाहिलं आहेस, त्यामुळे तू विचारलेले प्रश्न हे जे टिपिकल असतात, कोण कोणाला आय लव्ह यू म्हणलं वगैरे, ह्याच्या पलीकडे जाऊन खूप नात्यातल्या बारकाई तपशिलाचे आणि खूप चांगले इन्साइटफुल प्रश्न तू विचारलेस. त्यामुळे अशा गप्पांना आणखीन मजा येते. त्यामुळे तुझेही खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल मजा आली आम्हाला. धन्यवाद. थँक्यू. तर शब्दयात्रेच्या पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटूच, नवीन व्यक्ती, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नात्यातले छान छान क्षण सांभाळा, जपा आणि जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने जगा. शब्दयात्रेचा हा आजचा भाग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या कमेंट्स, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.